जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आता जे बघितलं, आता जे इंट्रोडक्शन मध्ये आपण माहिती जी घेतली, त्याचा उद्देश होता की नेमकं तुम्हाला TCSLची जी एक्झाम तुम्ही दिली, म्हणजे तुमच्यापैकी कोणी नाही दिली, जी झाली आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेला काही कल्पना आहे का? या पॅटर्नमध्ये बदल झालाय? पहिला हे कितवं लेक्चर मधलं तुमचं? चौथं लेक्चर. पहिल्या लेक्चरला काय झालं, इंट्रोडक्शन झालं, काय नेमकं विषयाचं इंट्रोडक्शन झालंय का, पूर्ण सिस्टीम बद्दलची माहिती सांगितली आहे का, ओव्हरऑल कुठल्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्या सिलेबस चर्चा झाली का, ओव्हरऑल पूर्ण अभ्यासक्रमावरती चर्चा झाली आहे, परीक्षा पद्धतीवरती चर्चा झाली, काय झालं असं? जस्ट काही जे काही झालं असेल थोडंफार किंवा जे काय बदल झालाय, जस्ट दोन तीन मला जस्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला सांगतो मी की काय बदल झालाय. तर तुम्हाला काय माहितीये 30 एप्रिल नंतर 2023 पूर्वीची कंबाईन आणि आताच्या 2023 पासून कंबाईन याच्यात फरक झालाय का? ग्रुप बी आणि सी ची एकत्र झाली, म्हणजे पहिली परीक्षा आहे. पहिला बदल झाला की ग्रुप गट ब आणि गट क च्या पूर्वी वेगळ्या, 2023 पूर्वी त्याच्या प्री वेगळ्या असायच्या, मेन्स वेगळ्या असायच्या, पूर्ण प्रोसेस वेगळी असायची. तो मेजर बदल झालाय की एक पूर्व परीक्षा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला 2 मुख्य परीक्षा देता येतील. लक्षात ठेवा, समजा जेव्हा तुम्ही 2024 ची पूर्व परीक्षा आपण देणार आहे, जेव्हा 2024 ची पूर्व परीक्षा देणार आहे तेव्हा तुम्ही एका पूर्व परीक्षेतून दोन मुख्य परीक्षा देण्यास तुम्ही पात्र ठरणार आहेत. कसे? उदाहरणार्थ त्याचं मेरिट आहे. तुम्हाला कल्पना आहे का की आता 30 एप्रिलची गट क चं मेरिट किती लागलंय? गट क चं क्लेरिकलचं 19.5 आलंय, बरोबर? 19.5 मार्क आउट ऑफ 100. आणि टॉपचं मेरिट कुठलं आलंय? टॉपचं मेरिट म्हणजे जे ASOचं किती आलंय? 64, साधारणतः 64, 33 पॉइंट समवॉट और 64 पॉइंट समवॉट, राऊंड फिगर 64. आपल्या सोयीसाठी आपण गट क चं क्लेरिकल 20 धरा आणि ASOचं 65 धरा. 65 मेरिट. एक पूर्व परीक्षा तुम्ही देणार 2024 ला. तुमचं ग्रॅज्युएशन त्यासाठी विचारलं की तुम्ही कुठल्या स्टेजला आहेत, ग्रॅज्युएशन झालेलं आहेत का फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, तुम्ही देऊ शकता की नाही देऊ शकत, तर तुम्ही देऊ शकता. सगळेजण तुम्ही देणार, इलिजिबल आहात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही 2024 ची एक पूर्व परीक्षा देणार आहे ज्याच्यामधला तुमचा स्कोर डिसाइड करणार आहे की तुम्ही कुठली मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. म्हणजे गट क ची मुख्य परीक्षा देण्यास तुम्ही इलिजिबल होणार आहेत का गट ब ची मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत, हे त्या ठिकाणी फायनलाइज होणार आहे. म्हणजे एक पूर्व परीक्षेतील मेरिट तुम्ही तुमच्याबद्दल डिसिजन घेणार आहे किंवा डिसाइड करणार आहे की तुम्ही कुठली मुख्य परीक्षा देणार आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्व परीक्षेला तुमचं मेरिट हे टॉपर असलं तर तुम्ही त्या ठिकाणी त्या पोझिशनसाठी गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी आता त्या ठिकाणी इलिजिबल झालात, असा त्याचा अर्थ आहे. गट ब आणि गट क मध्ये अगदी सुपर स्पेशलायझेशन न करता 2च टप्पे आपण आपल्या सोयीसाठी करूयात. फॉर एक्झाम्पल, PSI ची तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायचं असेल तर तुमचं मेरिट ऑन अन ऍव्हरेज, आता यावर्षी जागा वगैरे मिळून लक्षात ठेवा, साधारणतः 54 ते 55चं मेरिट असलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला ASO पदासाठीचे मुख्य परीक्षा, म्हणजे आता PSI, STI, ASO, सब रजिस्ट्रार, इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्प्स, हे सगळी कॅटेगरी गट ब मध्ये घेतलेली आहे. आणि मग रिमेनिंग टॅक्स असिस्टंट घ्या, क्लेरिकल घ्या वगैरे, या स्टेजेसच्या या ज्या कर सहाय्यक वगैरे ज्या त्या ठिकाणी पद असतील ते गट क मध्ये घेतलेलं आहे. आपण ब्रॉडली डिवाइड करूयात आपण 2 भागामध्ये. तुम्ही जी 2024 ची पूर्व परीक्षा देणार आहात त्याच्यातलं मेरिट जर कन्सिडर करायचं असेल तर 2 पद्धतीने कन्सिडर करावं लागेल. तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये किती मार्क क्वालिफाय करताय, स्कोअर काढताय, त्याच्यानुसार तुम्ही गट ब ची मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहात की गट क ची, याच्याबद्दल त्या ठिकाणी डिसिजन तुमचं मेरिटवर होणार आहे. उदाहरणार्थ, तुमचं मेरिट समजा त्या ठिकाणी 62 लागलंय तुमचं, मग गट ब ची मुख्य परीक्षा देण्याचं मेरिट जे आहे ते समजा त्या ठिकाणी 58 आहे आणि गट क ची कर सहाय्यकची मुख्य परीक्षा म्हणा, ज्याच्यामध्ये सगळ्या येतात, क्लेरिकल थोडंसं वेगळं सोडून देऊ, पण 52 स्कोर लागलाय. तुमचा स्कोर आहे 62. गट ब ची मुख्य परीक्षा देण्यासाठी तुम्हाला 58चं स्कोर आहे समजा, आणि गट क च मुख्य परीक्षा देण्यासाठी समजा 54 स्कोर आहे कट ऑफ, तर तुम्ही किती मुख्य परीक्षा देणार आहेत? दोन्ही मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. टायपिंगसाठी तुमचं टायपिंग स्पीड वगैरे त्या ठिकाणी मॅटर करते.
नाही तर कर सहाय्यकाला टायपिंग स्पीडची वगैरे तशी काही वेगळी आवश्यकता पडत नाही, क्लेरिकल ग्रेडला मात्र पडते. म्हणजे एक पूर्वपरीक्षा तुम्ही जर स्कोअर केला तर तुम्हाला 2 संधी मिळणार आहे मुख्य परीक्षा देण्याचे. हा मेजर बदल आहे 2023 पासूनचा. समजून घ्या, हा मुद्दा समजण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पूर्वी गट क साठी पूर्वपरीक्षा वेगळी, मुख्य परीक्षा वेगळी, फायनल लिस्ट वेगळी. 2023 पासून फॉर्म एक निघणार आहे. एकदाच तुम्हाला त्या ठिकाणी पूर्वपरीक्षा एकच द्यायची आहे आणि तुमच्या मेरिटनुसार ठरणार आहे की तुम्ही गट ब ची मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरताय का गट क ची मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरताय. हा बदल झालेला आहे या प्रोसेसमध्ये. या अनुषंगाने हा बदल का समजून घ्यायचा आहे आपल्याला, याचं कारण हे आहे की जसं तुम्ही विषयानुरूप वेगवेगळ्या विषयाचं हिस्ट्री असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या, सायन्स असू द्या, पॉलिटी असू द्या, जिओग्राफी, करंट अफेअर्स, सगळ्या गोष्टी जसं विषयानुरूप आपण बघणार आहे तसं आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचं वेटेज आपल्याला समजलं पाहिजे. पॉलिटी हा जर सेक्शन घेतला तर पूर्वपरीक्षेला किती मार्कासाठी येतो तो तुमच्या जे काही माहिती तुम्ही घेतली आहे, तुम्हाला माहिती आहे, कल्पना आहे त्याच्याबद्दल. पूर्वपरीक्षेला पॉलिटी सेक्शन वरती वेटेज किती आहे आणि मुख्य परीक्षेला किती आहे. 12 ते साधारणतः 10 ते 12 हे बेसिक स्ट्रक्चर असतं, ज्याला स्टॅटिक क्वेश्चन्स म्हणतात, जे मूळ फंडामेंटल ऑफ पॉलिटिकल सायन्सशी रिलेट करतात. आणि 2 ते 3 प्रश्न हे तुमचे, ज्याला आपण करंट अफेअर्स बेस म्हणतो, त्याला डायनॅमिक टाइप ऑफ क्वेश्चन्स म्हणतात, की जे तुमच्या करंटशी रिलेव्हंट असतात. एक उदाहरण सांगतो. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या किती परिशिष्ट आहेत, हा प्रश्न तुमचा स्टॅटिक रिलेटेड येतो. म्हणजे बेस जो बदलणार नाही, जो साधारणतः त्या ठिकाणी ऍज इट इज पुस्तकांमधून याचं मटेरियल मिळेल तुम्हाला, त्याला स्टॅटिक टाइप ऑफ क्वेश्चन्स म्हणतात. आणि जे डायनॅमिक क्वेश्चन असतात, उदाहरणार्थ महिला आरक्षणाबद्दल केंद्र सरकारने जे विधेयक मांडलं त्याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी बिलमध्ये मांडलाय, विधेयकामध्ये मांडण्यात आलाय. आता हे किती टक्क्याचं रिझर्वेशन बिल आहे, 33% विधेयक आहे. म्हणजे आता हा पॉलिटिकल सायन्सशी रिलेटेड प्रश्न आहे, आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत आहे. लोकसभा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे, विधानसभा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे, निवडणूक प्रक्रिया आपल्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. महिलांना आरक्षणाच्या तरतुदी सामाजिकदृष्ट्या मागास, आर्थिकदृष्ट्या मागास, लिंग आधारित मागे पडलेल्या समुदायाला आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी राजकीय व्यवस्थेनं करण्यात आलेली आरक्षणाची सोय, हा देखील अभ्यासाचाच भाग आहे की नाही आपल्या. मग या प्रकारच्या क्वेश्चनला डायनॅमिक टाइप ऑफ क्वेश्चन्स म्हणतात. म्हणून पॉलिटीचा अभ्यास करताना पूर्वपरीक्षेला समजा तुम्हाला 10 ते 12 प्रश्न, साधारणतः 10 गृहीत धरा किंवा 12 मॅक्सिमम, 10 किमान, कमाल 12. असं होणार नाही की अगदी 6च विचारतील, 4च विचारतील आणि एकदम 20 पण विचारतील, असं नाही होणार. पण एखादा मार्क इकडे तिकडे फक्त होईल, म्हणून आपण ती तेवढी स्टेज पकडतोय. 12 प्रश्न, साधारणतः 10 ते 12 प्रश्न तुम्हाला बेसिक पॉलिटीमध्ये येणार आहेत. आणि जे डायनॅमिक्स ऑफ पॉलिटी म्हणतो, ज्याला करंट अफेअर्स बेस असणारे क्वेश्चन म्हणतो, ते 2 ते 3 येतील. म्हणजे टोटल किमान 12 ते कमाल 15 प्रश्न तुम्हाला पॉलिटीला पूर्वपरीक्षेला येणार आहेत. क्लिअर होतोय मुद्दा. पॉलिटीमध्ये पूर्वपरीक्षेला 12 ते 15 प्रश्नांचं वेटेज आहे. पूर्वपरीक्षेला एक प्रश्न किती मार्काला येतोय, 1 मार्काला येतोय. म्हणजे 12 ते 15 प्रश्न तुम्हाला 12 ते 15 मार्कासाठी येणार आहेत. जेव्हा जसं उदाहरण पहिल्यांदा घेतलं की तुमचं 62 मेरिट आहे, 58 ला गट ब ची मुख्य परीक्षेचं मेरिट कट ऑफ होतंय, 54 ला गट क चं मेरिट कट ऑफ आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरलात. या कंडिशन मध्ये मुख्य परीक्षेला पॉलिटी किती मार्कासाठी येत आहे, मुख्य परीक्षेला तुम्हाला पॉलिटी किती मार्कासाठी येणार आहे, किमान आणि कमाल. मुख्य परीक्षेचे पेपर कसे असतात त्याची काही कल्पना आहे. 100 प्रश्न असतील, 2 पेपर असतील. लँग्वेजचा एक पेपर आहे आणि सामान्य अध्ययनचा दुसरा पेपर आहे. लँग्वेजच्या पेपरमध्ये मराठी इंग्रजीचा पहिला पेपर आहे तुमचा, 100 प्रश्न 200 मार्क. जीएसचा पेपर आहे 100 प्रश्न 200 मार्क. त्याच्यामध्ये परत जीएस मध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. मग पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, करंट अफेअर्स असेल, तंत्रज्ञान असेल, लॉ असेल, जनरल सायन्सेस असतील, हे सगळे सेक्शन्स आपण GS2 मध्ये, म्हणजे पेपर नंबर 2 GS मध्ये आपण मुख्य परीक्षेला बघणार आहोत.
तर मग असं जर विचार केलं तर पॉलिटी हा विषय पूर्व परीक्षेला 12 ते 15 मार्क, मुख्य परीक्षेला जेव्हा तुम्ही दोन्ही मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरता तेव्हा तुम्हाला पॉलिटीचे किती प्रश्न सोडवावे लागतील. तुम्ही गट ब ची मुख्य परीक्षा देत असताल तर 10 ते 12 प्रश्न पुन्हा तुम्हाला द्यावे लागतील आणि गट क ची मुख्य परीक्षा देताल तेव्हा परत तुम्हाला काय करावं लागेल, 10 ते 12 प्रश्न पुन्हा तुम्हाला गट क ला द्यावे लागतील. ऑन अन ऍव्हरेज गृहीत धरा 15 मॅक्सिमम 15च्या पुढे कधी जात नाही. ते स्टॅटिक असू द्या किंवा त्या ठिकाणी डायनॅमिक असू द्या, 15 हा मॅक्सिमम लिमिट झाला. तसं 12 ±1 मॅक्सिमम 15 धरलं. मला सांगा पूर्व परीक्षेला 15 प्रश्न मॅक्सिमम, मुख्य परीक्षेला गट ब च्या मुख्य परीक्षेला 15 प्रश्न आणि गट क च्या मुख्य परीक्षेला 15 प्रश्न. म्हणजे तुम्ही जेव्हा 2024 ची परीक्षा देणार आहेत आणि जेव्हा तुम्ही दोन्ही मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरताल या पार्श्वभूमीवरती पॉलिटीचा किती प्रश्न तुम्हाला फेस करावे लागतील, 45 करावे लागतील. बरोबर. किती मार्कासाठी असेल हो मग ते, किती मार्कासाठी असेल येतं 75. कसं आलं, पूर्व परीक्षेला 15 प्रश्न 15 मार्क, मुख्य परीक्षेला 30 प्रश्न, मार्क किती झाले 60 झाले. 60 मार्क अधिक 15 पूर्व परीक्षेचे मार्क म्हणजे पॉलिटी हा 75 मार्काला तुम्हाला अभ्यास करायचा आहे. येतोय का मुद्दा लक्षात. किती मार्काला हा सिलेबस आहे, सेम सिलेबस, नॉट अ सिंगल लाईन हॅज बीन चेंज्ड. सिलेबस मध्ये एक नया पैशाचा पण बदल नाहीये, सेम सिलेबस. तुम्ही सिलेबस आयोगाच्या वेबसाईटवरती चेक करू शकता. पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्राचा अभ्यास एवढाच त्या ठिकाणी घटक आहे. मुख्य परीक्षेला काही टप्पे दिलेले आहेत, राज्य शासन, केंद्र शासन, न्यायपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था असे काही टप्पे दिलेले आहेत. पण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा एकूण सिलेबस जर बघितला तर कुठंच तुम्हाला एका शब्दाचा देखील बदल नाहीये सिलेबसमध्ये. सेम सिलेबस पूर्वला पण आहे आणि सेम सिलेबस मुख्यला पण आहे. येतोय का मुद्दा लक्षात. आता तुम्हाला या विषयाचं वेटेज लक्षात आलंय. किती मार्कासाठी प्रश्न द्या सोडून, आता प्रश्न वेगळा भाग झाला, कारण आफ्टर ऑल तुम्हाला प्री परीक्षा क्वालिफाईंग आहे, मुख्य परीक्षा मात्र स्कोरिंग असते. म्हणून एकूण 2023 मध्ये झालेला हा महत्वाचा बदल आहे हा समजून घ्या. तुम्ही जी मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षा 2024 ची देणार आहे त्यावेळेस या सिस्टीम मध्ये हे महत्वाचे बदल झालेले आहेत. क्लिअर होतोय मुद्दा. काय बदल झालेत तुमच्या आधीच्या बॅचचे. उदाहरणार्थ मागच्या रविवारी त्या ठिकाणी शनिवारी सब रजिस्ट्रार आणि इन्स्पेक्टर ऑफ स्टॅम्पची मुख्य परीक्षा झाली आहे 2022च्या बॅचची. या रविवारी शनिवारी PSIच्या बॅचची मुख्य परीक्षा आहे पुण्या जुन्या पॅटर्न नुसार. त्याच्या पुढच्या रविवारी ASOची. या पद्धतीनं त्या ठिकाणी शनिवार रविवार पद्धतीनं त्या परीक्षा होणार आहेत. 5 नोव्हेंबरला एक मुख्य परीक्षा आहे, माहितीये का तुम्हाला. 5 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या आधी 5 नोव्हेंबर 2023ला तुम्ही 2023ला 30 एप्रिल 2023ला ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली आहे, तुमच्यापैकी कुणी दिलेली नाहीये बरोबर, ज्यांनी ती परीक्षा 30 एप्रिल 2023ला दिली आहे आणि जे क्वालिफाय झालेत गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी त्यांची मुख्य परीक्षा आहे 5 नोव्हेंबर 2023ला. येतोय मुद्दा लक्षात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा तसाच पॅटर्न धरा, समजा 22 एप्रिलला 2024ला तुमची पूर्व परीक्षा होणार, फॉर एक्झाम्पल सांगतोय, त्याची मुख्य परीक्षा साधारणतः समजा 28 ऑक्टोबर 2024ला होईल. किंवा आत्ताच्याच पॅटर्न विचारात घेतला तर समजा 9 नोव्हेंबर 2024ला होईल. फॉर एक्झाम्पल बदल एक्झाम्पल सांगतोय. म्हणजे एकाच वर्षात तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा द्यायची आहे. येतोय का मुद्दा लक्षात. तुम्हाला हाच सिलेबस पूर्वला पण आहे आणि मुख्यला पण आहे. म्हणून वर्षभरामध्ये आपण जे नियोजन करणार आहे आपल्या विषयाचं ते हे गृहीत धरा. आपण सांगताना सांगतो की आम्ही मुख्य आणि पूर्वची तयारी करून घेतोय. म्हणजे आपण फक्त पूर्व परीक्षेला तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी तयारी करणार नाही, तर मुख्य परीक्षा पुढे ठेवून आणि पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पुढे ठेवून दोघांचा कम्पेअर केला जातो आणि तुलना करून तुम्हाला असं गृहीत धरतो आम्ही की तुम्ही आज ना उद्या मुख्य परीक्षा देणार आहे. तुम्ही फक्त प्री परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी इथं आलात की पोस्ट घेण्यासाठी आलात.
पोस्ट मिळवणं आपलं उद्दिष्ट आहे. आपलं उद्दिष्ट केवळ प्री परीक्षा क्वालिफाय होणं हे आहे का? नाही. आपलं उद्दिष्ट आहे मुख्य परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, देऊ शकला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे. अकॅडमी काय करते? अकॅडमी तुमचं आपलं जे पूर्ण बॅचचं नियोजन करते. एक पहिली गोष्ट आहे की या माध्यमातून तुम्हाला पहिल्यांदा आपण काय करतोय की क्लासरूम सेशन मिळतंय. क्लासरूम मध्ये त्या ठिकाणी पहिलं हा टीचिंगचा भाग झाला. दुसरा भाग झाला की तुम्हाला क्लासरूम मधून जे टीचिंग केलं जातं ह्या नोट्स त्या रिटर्न स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. तिसरा मुद्दा झाला की डायरेक्टली लेक्चरमध्ये काही डिक्टेशन्स दिले जातात, जे डायनॅमिक चेंजेस असतात, विषयाचे बदल झालेले. उदाहरणार्थ जसं मी आता तुम्हाला सांगितलं की अरे आता ते कुठल्या पुस्तकात असेल का की अमित शहानीच महिला आरक्षण विधेयक मांडलेलं आहे, किती तारखेला मांडलंय, किती टक्केसाठी मांडलंय, कुठल्या पुस्तकात असणार आहे का तुम्ही जे वापरणार ते? नाही. मग हे बदल आम्ही तुम्हाला इथं क्लासरूम सेशन मधल्या डिस्कशन मध्ये देतो. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा काय झाला की अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण वेळ त्या ठिकाणी या विषयासाठी योगदान देणारे ऑथराइज पद्धतीनं ऑथर्स जे लेखक आहेत ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचं मटेरियल स्टँडर्ड संदर्भ साहित्य तयार करत असतात. याही माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी इथून ती पुस्तकं तुम्हाला अगदी 40% सबसिडाइज फॉर्मॅटमध्ये, फक्त प्रिंटिंग कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन एवढंच आपण त्या ठिकाणी तिथं घेतो. लेखकाला त्या ठिकाणी जे मानधन वगैरे देतो तेवढाच भाग त्याच्यामध्ये घेतला जातो. बाकी नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावरती तीही पुस्तकं तुम्हाला उपलब्ध करून दिली जातात. याशिवाय मार्केटमधील जी पुस्तकं तुम्हाला अकॅडमी पेक्षा जी वेगळी पुस्तकं आम्ही तुम्हाला रेफर करायला सांगतो ती पण आपल्या इथे बुक स्टॉल आहे. त्या बुक स्टॉल वरती त्याच्यावरती देखील जे कन्सेशन तुम्हाला बाहेर मिळत नाही तेही बुक स्टॉल मधून उपलब्ध करून दिलं जातो. या वेगवेगळ्या पातळ्यांवरती तुम्हाला या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या फॅसिलिटेशन्स वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून देणं हा आपला या एकूण अभ्यासक्रमात शिकवत असतानाचा नियोजनाचा भाग असेल. असं आपलं एकंदरीत नियोजन आहे. आता सब्जेक्ट 2, आता आपल्या विषयाकडे जर वळलो आपण, पॉलिटी हा सेक्शन जर साधारणतः किती मार्काला येतोय, किती वेटेज आहे, किती प्रश्न आहेत याच्याबद्दल माहिती आता आपण बघितली. दुसरी गोष्ट, पॉलिटी सेक्शन साठी तुम्ही काय अभ्यास करावा, संदर्भ साहित्याचा मुद्दा आपण चर्चा करतोय. पहिला मुद्दा 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वीची पुस्तकं आपल्याला लागणार आहे. तुम्ही बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाची पुस्तकं असतात. 8वीच्या पुस्तकाचं नाव माहिती आहे तुम्हाला काय? या सेक्शनला पॉलिटी हा विषय कुठे येतोय का? शालेय जीवनामध्ये तुम्ही 10वीला असताना 12वीला असताना बीए कुणाचं झालंय किंवा चालू आहे? बीए कुणाचं चालू आहे इथं? नाही ना, तुमच्यापैकी नाही ना. म्हणजे बीएचं कोण नाही. हा 10वी पर्यंत, आता कारण तुमचं आर्ट बॅकग्राऊंड असतं तर 11वी पॉलिटी 12वी पॉलिटी झालं असतं, पण 10वी पर्यंत सगळ्यांचं त्या ठिकाणी सेम पॅटर्न नुसार झालेलं आहे. 8वीचं पुस्तकाचं नाव काय? इतिहास आणि नागरिक शास्त्र. 9वीच्या पुस्तकाचं काय? इतिहास आणि राज्यशास्त्र. 10वीच्या पुस्तकाचं नाव काय? इतिहास आणि राज्यशास्त्र. 11वीचं पुस्तक जे आर्ट बॅकग्राऊंडला लागतं ते आहे राज्यशास्त्राचं. 12वीचं पुस्तक आहे आर्ट डिसिप्लिनचं, ते आहे राज्यशास्त्र. ही 5 पुस्तकं तुमच्याकडे असली पाहिजे. पहिल्यांदा रिसेंटली अपडेटेड 2023-22-23 मध्ये अपडेटेड जी एडिशन आहे या विषय पुस्तकांची ती आपल्याकडे असणं पाहिजे. पहिल्यांदा संदर्भ साहित्यामध्ये नावं लिहून घ्या. ही पुस्तकं तुमच्याकडे पाहिजेत ज्याच्यावरती आपण कधीचे, जुनी म्हणजे कधीची, किती जुनी म्हणजे कधीची? नाही, ते मला सांगा. तुम्हाला उदाहरण सांगतो का नाही, ती का नाही वापरायची. करोना बद्दलची माहिती तुम्हाला या पाठ्यपुस्तकात मिळेल. मग 2013च्या तुमच्या एडिशन मध्ये असेल का? नाही. करोना झाला होता का 2013ला? नाही. मग त्यामुळे तो ते बटन लेटेस्ट. याचं कारण सांगतो मी तुम्हाला का लेटेस्ट वापरायची, त्याचं पण रिझन आपण एकदा बोलूयात. लक्षात ठेवा, संदर्भ साहित्याची एक यादी तुमच्याकडे असावी. आज मी तुम्हाला एक महत्वाचा घटक सांगतोय, तो म्हणजे 8वी इतिहास नागरिक शास्त्र, 9वीचं इतिहास राज्यशास्त्र, 10वी इतिहास राज्यशास्त्र, 11वीचं राज्यशास्त्र आणि 12वीचं राज्यशास्त्र. 5 पुस्तकं पाहिजेत आपल्याला. 5. याच्याबद्दल रिसेंटली जे चेंजेस झालेले आहेत, रिसेंटली अपडेटेड ज्या एडिशन्स आहेत त्या तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे.
का? आता हा मुद्दा का तुम्ही म्हणताय 2013चं नाही का चालणार सर, आत्ताचं काय? उदाहरण लगेच मी तुम्हाला सांगितलं की रिसेंटली अपडेटेड या पुस्तकांमध्ये कोरोना कालावधीमध्ये भारत सरकारनं राबवलेल्या योजनेचं नाव काय होतं, किंवा कोरोनाच्या लस निर्मिती प्रक्रियेमध्ये भारत सरकारच्या कोणत्या कंपनीने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने लसीचा शोध लावला किंवा लस निर्माण केली? कोणत्या लसी होत्या कोरोनासाठीच्या? कोरोनाच्या अगेन्स्ट आपण कुठल्या लसी वापरल्या? कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, बरोबर. कोवॅक्सिन कुणी तयार केली आहे? 2 इन्स्टिट्यूट आहेत तिथे, एक सिरम इन्स्टिट्यूट आहे आणि भारत सरकारची कुठल्या इन्स्टिट्यूशन आहे ज्यांनी पण एक लस त्या ठिकाणी निर्माण केली आहे? कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड 2 लसी आहेत त्या. सिरम इन्स्टिट्यूट एक इन्स्टिट्यूट आहे आदर पुनावालाची. भारतातील सर्वात श्रीमंत 4थ्या नंबरचा व्यक्ती आहे हा सायरस पुनावाला. हे पुण्यामध्येच आहे बरं का. विशेष म्हणजे फक्त आडनाव पुनावाला नाहीये, तो राहायला खरोखर पुण्यात आहे. आणि तुम्ही जर त्यांचं इथं युनिट इथंच आहे पुण्यामध्ये, हडपसरला वगैरे त्यांची लॅब आहे, ऑफिस आहे त्यांचं, आणि इतरत्र 2-3 ठिकाणी मोठ्या मोठ्या त्यांच्या कॅम्पसेस आहेत. त्या पुनावालांनी सिरम इन्स्टिट्यूटने कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. तर कोविशिल्डची निर्मिती कुठल्या भारत सरकारच्या सार्वजनिक उपक्रमाने निर्माण केली? हा जर प्रश्न आला तर हे तुम्हाला या पुस्तकांमध्ये वाचायला भेटेल. 2013च्या पुस्तकात भेटेल का? नाही. कुणी तयार केली सांगा बरं प्रश्नाचं उत्तर. यस, ऑनलाईनचे विद्यार्थी काही सांगता येईल का? बघा बरं. सुशील येईल सांगायला काही? कोणत्या भारत सरकारच्या उपक्रमाने एका लसीची निर्मिती केली, उत्पादन केलं, ज्याच्यावरती आता एक पिक्चर आलेला आहे? वॅक्सिन वॉर नावाचा पिक्चर आलाय, तुम्हाला माहितीये का? आत्ता पुस्तकात आता एक पिक्चर रिलीज, नाना पाटेकरची प्रमुख भूमिका आहे त्याच्यामध्ये, माहितीये? वॅक्सिन वॉर आत्ताच पिक्चर आलाय मागच्या आठवड्यात. डॉक्टर भार्गव हे मुख्य त्या ठिकाणी ते सायंटिस्ट होते ज्यांनी या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला. प्रश्न हा आहे की भारत सरकारच्या कोणत्या उपक्रमाने याबद्दल लसीच्या निर्मितीमध्ये योगदान दिलं? आणि त्याचं पण एक कार्यालय पुण्यातच आहे. पुणे का? जगाच्या फार्मसी इंडस्ट्रीमध्ये महत्वाचं केंद्र आहे पुणे. फक्त भारतात नाही, फक्त महाराष्ट्रात नाहीच नाही, जगाच्या फार्मसी इंडस्ट्रीमध्ये पुण्याचं केंद्र, पुणे म्हणून एक फार्मसी हब म्हणून मानलं जातं. कोण सांगेल कोणती आहे? भारत बायोटेक नाव ऐकलं का कधी? भारत बायोटेक. भारत बायोटेकनं कोविशिल्डची निर्मिती केली आहे, तर सिरम इन्स्टिट्यूटने कोवॅक्सिनची निर्मिती केली आहे. मग हे तुमच्या 2013च्या पुस्तकात असेल का? मग यासाठी रिसेंटली एडिशन घेणं गरजेचं आहे की नाही? म्हणून पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा एखाद्या वेळेस आयोग जेव्हा एखादा प्रश्नपत्रिका सेट करतं, आयोगाला जी प्रश्नपत्रिका सेट करण्याची प्रक्रिया माहितीये का? आयोग जेव्हा एखादा प्रश्नपत्रिकातील प्रश्न सेट करतो, आयोगाचे वतीनं काम करणारे रीडर लेवलची माणसं असतात, ती विद्यापीठातील रीडर लेवलची, टॉपमोस्ट लेवलची डॉक्टरेट असणारी ती रीडर ग्रेडची त्या ठिकाणी प्रोफेसर्स असतात त्या विषयाची, विद्यापीठामध्ये काम करणारे. त्यांना त्या ठिकाणी प्रश्न द्यायचे असतात आणि ते प्रश्न देताना आयोगाने कंपल्सरी केलेलं असतं. त्यांनी जर समजा 5 प्रश्न त्या ठिकाणी दिले, त्यांच्याकडनं मागितले, तर 5 प्रश्नाची उत्तरं आणि प्रश्नाचं उत्तराचं स्पष्टीकरण विथ संदर्भ साहित्य त्यांना द्यावं लागतं. आणि ही संदर्भ साहित्य ती ऑथराइज असतात. ते मार्केटमधल्या गाईडमधून घेत नसतात. ते काय करत असतात? गव्हर्नमेंट पब्लिकेशनचा वापर करतात. आणि मग ही गव्हर्नमेंट पब्लिकेशन म्हणजे एनसीईआरटीची बुक असतील, बालभारतीची बुक्स असतील, चांगली ऑथराइज महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्मिती मंडळानं निर्माण केलेली संदर्भ साहित्य असतील, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेची त्या ठिकाणी निर्माण केलेली पुस्तकं ही ऑथेंटिकली वापरली जातात. म्हणून तुम्हाला ऑथेंटिक डेटा मटेरियल यूज करायचं. क्लिअर होतोय मुद्दा? दुसरा महत्वाचा मुद्दा याच्याबद्दलच मला सांगायचं आहे, ही पुस्तकांवरती पहिली टेस्ट आपण घेतो, 100 मार्काची एक टेस्ट घेतो. की तुम्ही म्हणताल सर पहिल्याच दिवशी टेस्ट बद्दल सांगताय, तर 8वी नागरिकशास्त्र इतिहासामधला सर त्या पद्धतीने इतिहास सेक्शनचे सर इतिहासाबद्दल बोलतीलच. मी माझ्यासाठी पॉलिटी सेक्शनसाठी काय सांगतोय, मला
त्या पुस्तकातील नागरिकशास्त्र सेक्शन, 9वीच्या पुस्तकातील राज्यशास्त्र सेक्शन, 10वीच्या पुस्तकातील राज्यशास्त्र सेक्शन आणि 11वीचं अख्खं राज्यशास्त्राचं पुस्तक आहे, 12वीचं अख्खं राज्यशास्त्राचं पुस्तक आहे. याच्यावरती 100 मार्काची टेस्ट आपण नियोजित करतो. पहिला मुद्दा. दुसरा, 100 प्रश्न, 100 मार्क, 60 मिनिटाचा वेळ असेल. तिसरा मुद्दा, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जसं आयोग फॉलो करतं. 4 चुकीच्या प्रश्नासाठी मिळवलेला 1 मार्क वजा केला जातो. 5वी गोष्ट, सगळे प्रश्न या पुस्तकामधूनच विचारले जातात. पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न असणार नाही. मग या टेस्टचा उद्देश काय, का फ्रेम केली जाते? उद्देश हा आहे, आयोगाच्या पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका सेट कशा होतात हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही एखादं मटेरियल जेव्हा वाचता तेव्हा ते त्या मटेरियल मधून नेमका कशावर कॉन्सन्ट्रेट करायचं. डेटा कॉन्सन्ट्रेशन करायचंय, इसवी सन कॉन्सन्ट्रेशन मध्ये तुम्हाला डेटा मधलं इसवी सन वाचायची आहेत का, व्यक्तींची नावं वाचायची आहेत का, आयोगाची नावं लक्षात ठेवायची आहेत का, घटना लक्षात ठेवायची आहेत का, कंटेंट लक्षात ठेवायचं आहे का, स्पष्टीकरण बघायची आहेत का, चालू घडामोडीचा संदर्भ देऊन बॉक्समध्ये तुम्हाला माहिती आहे का, या पद्धतीचे चौकोन वाचायचे आहेत का, धड्याच्या खाली दिलेले स्वाध्यायामध्ये दिलेले ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन वाचायचे आहेत का, जोड्या लावाचे प्रश्न असतील, एका ओळीत उत्तरं लिहा त्याच्याबद्दलची उत्तरं असतील, प्रश्नाची उत्तरं शोधणं, या पद्धतीने तुम्हाला एखादं मटेरियल मधून नोट्स कशा काढायच्या, प्रश्न कसा सेट होतो, कसं मटेरियल अभ्यास करायचं, या अभ्यास करत असताना कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं, ह्या सगळ्या बाबीची एक पायलट प्रोजेक्ट म्हणून या टेस्टकडे आपण बघतो. उद्देश लक्षात आला नेमका काय आहे, कशासाठी घ्यायचं आहे. तुम्ही म्हणताल की आम्ही आमच्या ग्रॅज्युएशन केलंय, पीजी केलंय, पण तरी देखील मग आम्ही 8वी 9वीची पुस्तकं का वाचायची. तर 8वीचा विद्यार्थी साधारणतः 13 ते 14 वयोगटातला असतो. 13 ते 14 वयोगटातील बालकाला, टीनेजर्स मधल्या त्या मुलाला नागरिकशास्त्र समजून सांगण्याची जी भाषा असते ती खूप सोपी असते. अपेक्षित असतं की तुम्हाला एखादा कंटेंट सोप्या भाषेतून समजतो, हळूहळू समजून घेणं, त्याच्यातून विषयाची गोडी निर्माण होणं तुमच्यामध्ये. तुमचं BSc झालं असेल, तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, कोणाचं BCom झालेलं आहे, मग अशा विद्यार्थ्याला नागरिकशास्त्र तुम्ही शिकून तुमचं 8वी होऊन किती वर्ष झालेत विचार करा, आणि मग एवढ्या मोठ्या कालावधीमधून त्या ठिकाणी 8वीत मी नागरिकशास्त्राचं काय शिकलो किंवा काय शिकले हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि या विषयाचं फंडामेंटल्स ऑफ मटेरियल जे आपण पॉलिटी सेक्शनचं पायाभूत स्वरूपाचा डेटा, पायाभूत स्वरूपाच्या संकल्पना, पायाभूत स्वरूपाची माहिती, पायाभूत स्वरूपाच्या या विश्लेषण आपल्याला या पुस्तकातून मिळतं. ऑथेंटिक पुस्तक आहे, चुका होण्याची शक्यता जवळजवळ नाही. आयोग प्रश्नपत्रिका सेट करताना हे मटेरियल वापरतं, किंवा हे जे मटेरियल बालभारतीच्या पुस्तकात घेतलंय ते ज्या पुस्तकातून वापरलंय त्या पुस्तकाचा देखील प्रश्नपत्रिका सेट करताना प्रश्नपत्रिकेचे सेटर्स त्या ठिकाणी यूज करतात. अशा या वायडर रेंज मधल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण ही प्रक्रिया पूर्ण करतोय, अभ्यास त्या पद्धतीने करतोय. बाकी सगळ्यांचं त्या ठिकाणी त्या पद्धतीने नियोजन केलं होतं. तुम्ही सगळ्यात शेवटी आलात. तुमचं नाव आणि ग्रॅज्युएशन कशात झालं, कुठून आलात तुम्ही? बसून सांगा. BSc अग्री. आणि कुठून येत आहे तुम्ही? मूळगाव म्हणजे जिथं ग्रॅज्युएशन झालं मुंबईमधून झालं. ओके, ठीक. आपण साधारणतः ही जी प्रक्रिया बघतोय त्याची रिक्वायरमेंट अशी आहे या प्रक्रियेची. आता पॉलिटी सेक्शन मधलं पहिला संदर्भ साहित्याचं आणि पहिल्या टेस्ट बद्दलची माहिती मी तुम्हाला दिली. तुम्ही जेव्हा त्या ठिकाणी ही पुस्तकं वाचायला लागतात, जसं आता आपण नावच घेतलं त्याचं की इतिहास आणि नागरिकशास्त्र असं म्हटलंय, 9वीच्या पुस्तकाला इतिहास आणि राज्यशास्त्र म्हटलंय आणि 8वीच्या पुस्तकाला मात्र इतिहास आणि नागरिकशास्त्र म्हटलंय. असं का वेगळं नाव वापरलं असेल? राज्यशास्त्र एकीकडे म्हटलंय आणि एकीकडे नागरिकशास्त्र म्हटलंय, असं का म्हटलं असेल? काय फरक आहे का नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्रामध्ये? पुस्तकांबद्दलच तुम्हाला टेस्ट बद्दलचे जे सांगितले त्याच्याबद्दलचे 2-4 मुद्दे मी समजावून सांगतो आणि त्यानंतर आपण या कंटेंटकडे वळूयात.
असं का म्हटलंय? 8वीच्या पुस्तकाला इतिहास नागरिकशास्त्र असं हेडिंग आहे, 9वीच्या पुस्तकाला इतिहास राज्यशास्त्र असं म्हटलंय. असं दोन वेगवेगळी नावं का टाकली? इतिहास 8वीला पण म्हटलंय, 9वीला पण इतिहास आहे, पण जो इतिहासच्या नंतर नागरिकशास्त्र म्हटलंय 8वीच्या पुस्तकाला आणि 9वीच्या पुस्तकाला इतिहास आणि राज्यशास्त्र म्हटलंय, असं का म्हटलंय? असे दोन वेगवेगळे शब्दप्रयोग का करण्यात आलेले आहेत एकाच कंटेंटसाठी, साधारणतः एकाच कंटेंटसाठी? नागरिकशास्त्र म्हणजे नागरिकांचे मूलभूत अधिकार काय आहेत, घटनेने त्यांच्यासाठी काय अवलंबन केलेलं आहे, नागरिकशास्त्रामध्ये सांगितलं असतं. राज्यशास्त्रामध्ये जी आपली संसद वगैरे आहे याची कशी आहे, किती लोकांचे पूर्ण पॉलिटिक्स बर, अजून वेगळं त्यांनी जे सांगतंय त्याच्यात काही ऍड करायचंय, तुम्हाला वेगळं सांगायचंय किंवा तुमच्या याच्यापेक्षा तुमचं वेगळं काही मत आहे का? अजून काही वेगळं कुणाला बोलायचंय? आता हाच प्रश्न आयोग कसा विचारतात? भारतीय राज्यघटनेतील पुढील पैकी कुठल्या भागात नागरिकांच्या नागरिकत्वाबद्दलचा उल्लेख आढळतो? मग तुम्हाला भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 पर्याय दिले जातात. भारतीय राज्यघटनेतील कुठल्या भागामध्ये नागरिक आणि नागरिकत्व, भारतीय नागरिकत्वाबद्दलचा उल्लेख आढळतो? म्हणजे भारतीय राज्यघटनेतील भाग सध्या किती आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. पहिला भाग कशासाठी आहे, दुसरा भाग कशासाठी आहे, तिसरा भाग कशासाठी आणि चौथा भाग कशासाठी, म्हणजे असे भागांचे हेडिंग माहिती पाहिजे. नागरिकशास्त्राशी संबंधित राज्यघटनेतील भाग क्रमांक 2 कलम क्रमांक 5 ते 11 मध्ये नागरिकशास्त्र संकल्पना विशद केलेल्या आहेत. एका शब्दावरनं आयोग प्रश्न विचारताना असा विचारतात. मग नागरिकशास्त्र म्हणजे काय? जसं तुम्ही सांगितलं की नागरिकशास्त्र हे असं शास्त्र आहे की जे एखाद्या देशातील नागरिक कुणाला म्हणायचं, नागरिकत्व म्हणजे काय, नागरिकत्व कुणाला प्राप्त होऊ शकतं, त्याचे मार्ग कुठले कुठले आहेत, नागरिक म्हणून त्या व्यक्तीचं कर्तव्य त्या देशाप्रती काही आहे का, त्या देशाचं त्या नागरिकांप्रती काही उत्तरदायित्व आहे का, त्या देशाचा राजकीय व्यवस्थेमध्ये नागरिक म्हणून त्यांना वेगळं स्थान दिलं गेलं आहे का, जसं नागरिकत्व मिळतं तसं नागरिकत्व सोडून देता येतं का किंवा काढून टाकता येतं का, आणि मग नागरिक म्हणून त्याचे अधिकार, त्याच्या जबाबदाऱ्या आणि त्याची कर्तव्य ज्या अभ्यास शाखेमध्ये नमूद केलेले आहेत त्या अभ्यास शाखेला नागरिकशास्त्र म्हणायचं. त्या अभ्यास शाखेला काय म्हणतो आपण? नागरिकशास्त्र म्हणतो. तर राज्यशास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? मग अगदी नागरिक म्हणजे काय इथून सुरुवात करणार आपण. उदाहरणार्थ, भारतात उपस्थित असणारे सर्व व्यक्ती नागरिक असतीलच असं नाही, पण भारतात असणारे सर्व नागरिक व्यक्ती असतात. विधान अ, विधान ब. आता याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतो, आयोग प्रश्न विचारतं विधान अ आणि विधान ब च्या माध्यमातून. इथं तुम्हाला संकल्पनाचं स्पष्टीकरण येणं आवश्यक आहे, संकल्पनाबद्दलचे विश्लेषण करता आलं पाहिजे तुम्हाला. मग नागरिकत्व ही संकल्पना काय आहे आणि व्यक्ती नावाची संकल्पना काय, व्हॉट इज बाय सिटीजन. मग नागरिक दोन प्रकारचे असतात. जे बीकॉमचे विद्यार्थी आहेत, बीकॉम कोणाचं झालं होतं बीकॉमला, नागरिक आपण जर म्हणतो व्यक्ती दोन प्रकारचे असतात कॉमर्सच्या भाषेमध्ये. इंडिव्हिज्युअल इज ऑफ टू टाइप्स. देर आर टू टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल ऍज फार ऍज कॉमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू इज कन्सिडर्ड. कॉमर्सच्या वाणिज्य शाखेच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी दोन भागामध्ये वर्गीकरण करतो. कुठले दोन असतात? इंडिव्हिज्युअल आर ऑफ टू टाइप्स. कॉमर्समध्ये आहे का ते? अकाउंटन्सी मध्ये येतं का ते? दोन प्रकारचे नागरिक असतात. टू टाइप ऑफ इंडिव्हिज्युअल्स. इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये आपण जेव्हा कॉस्टिंग काढतो, जेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रिएट करतो, जेव्हा आपण त्यांचं त्या ठिकाणी फायलिंग करतो, त्यावेळेस कॉमर्समध्ये ते शब्द येतोय. इंडिव्हिज्युअल आर ऑफ टू टाइप्स. विच आर द टू टाइप्स ऑफ इंडिव्हिज्युअल ऍज फार ऍज कॉमर्स पॉइंट ऑफ व्ह्यू इज कन्सिडर्ड. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं कॉमर्स झालंय. अगदी बेसिक प्रश्न आहे हा. कोण सांगेल? यस, ऑनलाईनचे विद्यार्थी काही सांगता येईल का?
करेक्ट. सुशील, भारत बायोटेकचं उत्तर बरोबर आहे मित्र. सुशील, काय सांगता येईल? इंडिव्हिज्युअल आर ऑफ टू टाइप्स कॉमर्सच्या भाषेमध्ये. कुणाकुणाचं कॉमर्स झालंय? तुमचं एक, तुमचं पण झालंय, हा तुमचं पण झालंय, चालू आहे आता. इन्कम टॅक्सच्या भाषेमध्ये दोन प्रकारचे इंडिव्हिज्युअल असतात. कुठले दोन प्रकार असतात? तुम्हाला माहिती आहे सगळं, जस्ट मी विचारतोय तुम्हाला. म्हणून व्यक्ती दोन प्रकारचे असतात. नागरिक असणारी व्यक्ती पॉलिटीच्या भाषेमध्ये आणि नागरिक नसणारी व्यक्ती, असे जसे दोन प्रकार असतात तसं कॉमर्समध्ये, जसं कॉमर्समध्ये इंडिव्हिज्युअल्स दोन प्रकारचे असतात. एक नैसर्गिक इंडिव्हिज्युअल असतो, नॅचरल इंडिव्हिज्युअल, आणि एक आर्टिफिशियल इंडिव्हिज्युअल. उदाहरणार्थ द युनिक अकॅडमी हे काय नॅचरल इंडिव्हिज्युअल आहे का आर्टिफिशियल इंडिव्हिज्युअल आहे? आर्टिफिशियल इंडिव्हिज्युअल आहे. जसं टॅक्सेशन सिस्टीम मध्ये मी जर इन्कम टॅक्स भरतोय, मी नॅचरल इंडिव्हिज्युअल आहे जो टॅक्सेशन सिस्टीम मध्ये इन्कम टॅक्स भरणार आहे. द युनिक अकॅडमी पुणे हे आर्टिफिशियल इंडिव्हिज्युअल आहे, ते जीएसटी भरणार आहे की नाही? जसं कॉमर्सच्या भाषेमध्ये इंडिव्हिज्युअल्स आर ऑफ टू टाइप, नॅचरल इंडिव्हिज्युअल्स अँड आर्टिफिशियल इंडिव्हिज्युअल्स, तसं राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये व्यक्ती दोन प्रकारच्या असतात. ऑब्विसली व्यक्ती म्हणले की ती नैसर्गिक असण्याला पाहिजे, नॅचरल इंडिव्हिज्युअल आहेत आपण ते बोलतोय. मग अशा व्यक्ती दोन प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ मी जर म्हटलं की भारतात असणाऱ्या सर्व व्यक्ती या नागरिक नाहीत, भारतात उपस्थित असणाऱ्या सर्व व्यक्ती या नागरिक नाहीत, पण उपस्थित असणारे सर्व नागरिक व्यक्ती आहेत. उदाहरणार्थ तुम्ही आम्ही भारताचे नागरिक आहोत का? आहोत. आधी व्यक्ती आहे आणि भारताचे नागरिक आहेत. अमेरिकेचा एखादा पर्यटक आला, शनिवारवाडा बघण्यासाठी आला, मग तो भारताचा नागरिक आहे का? नाही. पण व्यक्ती आहे का ती? आहे. जसं तुमच्या नागरिक म्हणून तुमच्या आमच्या जीविताची काळजी घेण्याचे कर्तव्य जसं आपलं सरकार पूर्ण करणार आहे, तसं अमेरिकेतील पर्यटक जर भारतात येऊन शनिवारवाडा बघण्यासाठी पुण्यात आलाय, उद्या जर त्याचे पैसे हरवले, त्याचं पाकिट हरवलं, त्याचा फोन हरवला, तर तो पोलीस स्टेशनला जाऊ शकतो का? जाऊ शकतो का? बरं, आपले जर काही आपल्यावर हल्ला झाला, आपली गाडी चोरीला गेली, तर आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो का? जाऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, नागरिक शास्त्रामध्ये त्या देशाच्या नागरिकांचं जशी हक्कांची काळजी घेतली जाते, तसंच या प्रकारच्या व्यवस्थेमध्ये नागरिक नसणारे पण त्या देशात सध्या अस्तित्वात असणारे, सध्या आलेले पर्यटक देखील किंवा बाहेरच्या देशातील व्यक्तीला देखील त्या ठिकाणी संरक्षणाची हमी आपली राज्य व्यवस्था देते. कारण आपण त्या ठिकाणी लोकशाही प्रधान शासन व्यवस्थेमधले घटक आहोत. राज्य संस्थेचे हे उत्तरदायित्वाचा भाग आहे. म्हणून लक्षात ठेवा, नागरिक शास्त्रामध्ये 8वीच्या पुस्तकात तुम्ही नागरिक म्हणजे काय, कुणाला नागरिक म्हणायचं, नागरिकांचे प्रकार किती प्रकारात वर्गीकरण केलं जातं, व्यक्ती म्हणजे काय, नागरिकांच्या जबाबदाऱ्या काय असतात, सरकार नागरिक म्हणून त्यांचे कुठले अधिकार त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असतं, या प्रकारच्या बाबी तुम्ही 8वीच्या पुस्तकात बघणार आहेत. तर राज्यशास्त्र म्हणजे काय, नेशन स्टेट थेअरी म्हणजे राज्य इन द सेन्स देश, या अर्थाने नेशन स्टेट थेअरी जेव्हा तुम्ही ते वाचताल, सध्या तूर्त एवढंच लक्षात ठेवा, नेशन राष्ट्र आणि प्रांत अशा भागात आपण विभाजित करू. राज्यशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर एखादा देश, त्या देशातील राजकीय व्यवस्था, राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी असणारे घटक, राजकीय व्यवस्थेचं कार्यवलन कसं चालतं, कामकाज कसं चालतं, त्यांच्या कामकाजामध्ये कोण सहभाग करतं, राज्यकर्ते निवडले जातात का नियुक्त केले जातात, निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाते का, राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण सहभागी होतंय, राज्यकर्ते निवडण्याचे अधिकार तुमच्या आमच्यासारख्या मतदाराला आहेत का, मतदार म्हणून किती वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही मतदान करू शकताय, कुठल्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये मतदानाचा अधिकार सर्वसामान्यतः व्यक्तीला प्रदान केला जातो, ही या सर्व बाबींचा अभ्यास तुम्ही 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या राज्यशास्त्रामध्ये करणार. लक्षात येते तुम्ही काय करणार आहे, तुम्ही काय अभ्यासाचं नियोजन करणार आहे. आता मी तेच सांगितलं तुम्हाला, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीच्या या पुस्तकातून आपल्याला असा अभ्यास पूर्ण करायचा
आहे, ज्याच्यावरती आपली 100 मार्काची टेस्ट आहे. आपल्या एकूण सिलेबसमध्ये या सर्व घटकांचा साधारणतः अभ्यास केला जातो आणि या सर्व घटकांच्या आधारेच आपण त्या ठिकाणी ही प्रक्रिया बघतोय. साधारणतः ही जर प्रक्रिया पॉलिटिकल सायन्सची मार्गदर्शक तत्व म्हणून जर त्या ठिकाणी घटक घेतला तर टोटल पूर्वीचा आणि आत्ताचा जर पॅटर्न घेतला याच्यामध्ये एएसओ मुख्य परीक्षा म्हणजे पीएसआय, एसटीआय, एएसओ मुख्य परीक्षा अशा तिन्ही त्या ठिकाणी प्रकारच्या पोस्टचा जर अभ्यास एकूण जर बघितला तर पॉलिटी हा अभ्यासक्रम मुख्यतः किती भागात वर्गीकृत केलाय. एकूण सिलेबस तुमचा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस हा 4 भागामध्ये विभाजित केलेला आहे आपण. म्हणजे पूर्व परीक्षा घ्या अथवा मुख्य परीक्षा घ्या, तुम्ही गट ब ची मुख्य परीक्षा द्या अथवा गट क ची मुख्य परीक्षा द्या, एकूण पॉलिटी हा सिलेबस किती भागात विभाजित केलाय 4 टप्प्यामध्ये. इथे एएसओ मुख्य परीक्षा हाच बदल झालेला आहे बघा. आता पुढच्या शनिवारी आता येईल त्या शनिवार नंतरचा म्हणजे नेक्स्ट टू नेक्स्ट सॅटर्डे किंवा संडेला एएसओ मुख्य परीक्षेची वेगळी परीक्षा होणार आहे 2022 ची. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी एएसओ ची मुख्य परीक्षा वेगळी असायची, एसटीआय ची मुख्य परीक्षा वेगळी राहायची आणि पीएसआय ची मुख्य परीक्षा वेगळी राहायची. त्याच्यामध्ये 55 प्रश्न पीएसआय साठी लॉ ला यायचे, एसटीआय साठी अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, प्लॅनिंग, नियोजन याच्याबद्दल यायचे आणि एएसओ मुख्य परीक्षेला 55 प्रश्न जे यायचे ते पॉलिटी अँड ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड यायचे. या अनुषंगाने मी एएसओ मुख्य परीक्षा असं म्हटलेलं आहे. पण आता 2023 पासून पूर्व घ्या किंवा मुख्य परीक्षा घ्या, कुठली एएसओ, पीएसआय, एसटीआय, गट क, गट ब दोन्ही घ्या, या मुख्य परीक्षेचा एकूण सिलेबस आपण 4 भागात विभाजित केलेला आहे. साधारणतः भारताची राज्यघटना हा एक अभ्यासाचा भाग आहे, भारतीय राजकीय व्यवस्था हा एक अभ्यासाचा भाग आहे, स्थानिक स्वराज्य संस्था हा एक अभ्यासाचा भाग आहे आणि समग्र किंवा इतर या हा देखील एक अभ्यासाचा भाग आहे. आता एकूण सिलेबस जर 4 भागात विभाजित केला तर याच्यासाठी तुम्ही पुस्तकं कुठली वापरावेत. पूर्व आणि मुख्य परीक्षेला पॉलिटी सेक्शनसाठी मी काही पुस्तकं सजेस्ट करेल तुम्हाला. त्यापैकी मी जे सांगतोय ते ऍटलिस्ट एक पुस्तक आणि तुम्हाला वाटलं की तुमचे सिनियर, पास झालेला एखादा विद्यार्थी, मित्र किंवा सिनियर एखादा विद्यार्थी, एखादा ऑफिसर तुम्ही पास झालेला तुम्हाला भेटलाय, त्यांनी तुम्हाला सजेस्ट केलंय, त्या पद्धतीने तुमच्या पातळीवरती तुम्ही एक पुस्तक डिसाईड करा. माझ्या पातळीवरती मी 1 ते 2 पुस्तकं तुम्हाला सांगतोय, त्याच्यापैकी एक आणि तुमच्याकडनं एक असे किमान 2 ते कमाल 3 पुस्तकं वापरायचे. पुस्तकं सिलेबस ओरिएंटेड फॉर्मॅटमध्ये वापरायची आहेत, सिलेबसला न्याय देणारी पुस्तकं वापरायची आहेत. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय की स्थानिक स्वराज्य संस्था, भारतीय राजकीय व्यवस्था आणि भारतीय राज्यघटना आणि समग्र या ओव्हरऑल प्रोसेसला न्याय देणारे पुस्तकं, गाईड वजा एखादं पुस्तक असेल आणि विषयासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून काही पुस्तकं असतील, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. इथे भारतीय राज्यघटना आणि भारतीय राजकीय व्यवस्था याच्याबद्दल द युनिक अकॅडमीचं आत्ता अपडेटेड एक पुस्तक त्या ठिकाणी आहे. ते पुस्तक तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतो पुढच्या लेक्चरला, मी ते घेऊन येईल की त्याच्यातले कुठला कंटेंट आपल्या सिलेबसशी रिलेट करतोय. पहिलं पुस्तकाचं नाव घ्या, भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था. भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था, तुकाराम जाधव सर आणि महेश शिरापूरकर. तुकाराम जाधव आणि महेश शिरापूरकर, युनिक अकॅडमी. युनिक अकॅडमीचं ते पुस्तक आहे, भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था. तुकाराम जाधव सर आणि महेश शिरापूरकर सर. तुकाराम जाधव आणि महेश शिरापूरकर असे ते लेखकांची नावं आहेत. तुकाराम सर जे युपीएससीला पॉलिटिकल सायन्स ऍज अ ऑप्शनल म्हणून शिकवतात, महेश सर पूर्ण एडिटोरियल इन चीफ असतात. तर या पॉलिटी या विषयामध्ये ऑथेंटिकली अख्ख्या महाराष्ट्रभर या पुस्तकांचा वापर केला जातो. हे पहिलं पुस्तक. दुसरं पुस्तक इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत. इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत. ही माझ्याकडनं 2 पुस्तकं मी सजेस्ट केली आहेत तुम्हाला. तिसरं पुस्तक तुम्ही स्वतः, तुम्हाला कोणी सिनियरने सांगितलं की बाबा अरे तुम्ही चाणक्य मंडलचं वापरा, किंवा एखाद्याने सांगितलं अरे रंजन कोळंबे वापरा, किंवा एखाद्याने सांगितलं की नाही बाबा
एखादं नवीन मार्केटमध्ये पुस्तक आलंय ते चांगलं आहे. तिसरं पुस्तक तुम्ही चॉईस करा तुमच्या पद्धतीनं. हे ओव्हरऑल सिलेबस बद्दलचं पुस्तक सांगतोय. आणि त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा घटक जो सांगितलाय, खाली एक ओळ सोडून खाली लिहा. ह्या वेगळ्या घटकासाठी तुम्हाला हे वेगळं पुस्तक का वापरायचं हे पण सांगतो. स्थानिक पर्टिक्युलर असल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असं हेडिंग टाका. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था या घटकासाठी पर्टिक्युलरली पुस्तक सांगतोय मी. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, कारण तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक स्थानिक स्वराज्य संस्था हा सेक्शन आहे. इथं तुम्हाला पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्रातील पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था. पंचायत राज पुस्तकाचं नाव आहे पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था. सुहास धर्मशाळे, सुहास धर्मशाळे, द युनिक अकॅडमी पुणेचं पुस्तक आहे. द युनिक अकॅडमी पुणे. आणि दुसरं पुस्तक महत्वाचं आहे व्ही बी पाटील. व्ही फॉर विक्ट्री, व्ही बी पाटील. के सागर प्रकाशनचं पुस्तक आहे. के सागर पब्लिकेशन कुठलं आहे? के सागर. आज ही संदर्भ साहित्य तुम्हाला त्या पद्धतीने वाचण्यासाठी बेसिक जे आहे 2 पुस्तकं मी सेक्शन वाईज पहिल्या 2-3 सेक्शनला न्याय देणारी पुस्तकं एक सांगितले आणि हा स्पेसिफिक सेक्शन वेगळाच केलाय, कारण इथं अभ्यासक्रम कसा आहे काय आहे ती चर्चा करूयात आपण. आता इथं काय अभ्यास करणार आहे आपण ह्याच्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊयात. हे 4 टप्प्यांचा थोडक्यात आढावा घेऊयात. भारतीय राज्यघटना याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे? मुळामध्ये भारतीय राज्यघटना आपला एकूण अभ्यासक्रम साधारणतः 28 टॉपिक्स आहेत. ते सब टायटल्सची किती आहेत? 28 सब टायटल्स आहेत. ते म्हणजे एकूण या 4 पिलर्स आहेत. हे पॉलिटी सेक्शनचे हे 4 पिलर्स आपण आपल्या सोयीसाठी अभ्यासक्रमाच्या मागणीनुसार आपण 4 भागाचं वर्गीकरण सब टायटल्स मध्ये करताना साधारणतः 28 सेक्शन्स केलेले आहेत. त्याचे 28 चॅप्टर्स केलेत. आणि मग 28 चॅप्टर कसे, तर ते आपण त्या ठिकाणी 728 या पद्धतीनं म्हणा, किंवा काही ठिकाणी थोडं वेटेज जास्त मार्कानुसार जास्त, तर काही ठिकाणी मार्कानुसार कमी, असं 28 हेडिंग्स 28 चॅप्टर्स मध्ये हा 4 टप्प्यातील सिलेबस आपण सब डिवाइड करून टाकलेला आहे. आता पहिला सेक्शन बघा, भारतीय राज्यघटना. या टॉपिक मध्ये आपण काय शिकायचंय? मुळात राज्यघटना म्हणजे काय? कुणाला म्हणायचं राज्यघटना? राज्यघटना म्हणजे काय? आता या टॉपिक भारतीय राज्यघटनेमध्ये आपण काय बघणार आहेत? 1, राज्यघटना म्हणजे काय? काय सांगता येतं? राज्यघटना कशाला म्हणायचं? का असते राज्यघटना? नियम की कायदा? मग काय फरक असतो नियम आणि कायद्यामध्ये? नियम आणि कायदा फरक असतो का? पहिली गोष्ट फरक असतो का याच्यामध्ये? फरक असतो का? मराठी, बाकी पॉलिटी सोडून द्या विषय 2 मिनिटासाठी बाजूला. मराठी शब्दसंग्रहाच्या दृष्टीनं याचा जर अर्थ आपण जर काढायचा म्हटला तर काय अर्थ आहे? येस, ऑनलाईनचे विद्यार्थी काय सांगता येईल? नियम आणि कायद्यामध्ये काही फरक असतो का, असा प्रश्न आहे आपला. तुम्ही आता म्हटलात की म्हणजे तुम्ही असं दोन्ही अर्थाने बोललात. मग हे नियम आणि कायदा म्हणजे काय? अगदी इथून सुरुवात करायची आपल्याला. काय सांगता येईल? कोण सांगेल? नियम आणि कायदा बेसिक प्रश्न आहे, असा फार अवघड आहे का?
फार म्हणजे तुम्हाला फंडामेंटल म्हणजे अजून खूप अभ्यास केला नाही आम्ही काही नाही, मग तुम्ही याचं उत्तर देऊ शकत नाही. अगदी तुम्हाला कलम नाही विचारलं मी की सांगा बरं कलम 17 कशासाठी आहे, सांगा बरं कलम 30 कशासाठी आहे, 44 कलम कशासाठी, असे कलम विचारलेत का? नाही, अजून काय अभ्यास केला नाही, सुरुवात नाही केली, मी नाही विचारत ते प्रश्न, ते आता इरिलेव्हंट आहेत. पण मला फक्त साध्या सोप्या एक साधारणतः प्रौढ व्यक्ती, एक साधारणतः मतदार, एक साधारणतः ग्रॅज्युएट झालेला अथवा ग्रॅज्युएशन करत असणारा विद्यार्थी व्यक्ती या नात्याने आपण काय सांगू शकता? साक्षर व्यक्ती, साधारणतः सुशिक्षित व्यक्ती कसं फरक करू शकते नियम आणि कायदा या दोन संकल्पनामध्ये? काय सांगता येईल? नियमाचं एखादं उदाहरण. हा नियम आहे आणि हा कायदा आहे. हा नियम आहे की कायदा आहे? बर. हा, बऱ्याच वेळा असं होतं बरं का, आपल्याला सांगायचं असतं ते आपल्याला योग्य शब्दात मांडता येत नाही. याचं कारण असतं आपल्याला एकतर संकल्पना व्यवस्थितपणे समजलेल्या नाहीत, दुसरं कारण असतं आपल्याकडे शब्दसंग्रह कमी असतो. कधी कधी बऱ्याच वेळा आपण म्हणतो बघा, अरे मला असं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं पण मला ते आठवलंच नाही ऐन वेळेस. असं होतं की नाही बऱ्याच वेळा? तसं बर बर असं म्हणायचं का तुम्हाला? म्हणजे तुमचा पाठिंबा आहे यांच्या, म्हणजे तुम्ही म्हणजे बाहेरून पाठिंबा दिलाय तुमच्या सरकारला त्यांनी, त्या अर्थाने. बरं, अजून वेगळं काय सांगायचं? काय म्हणतात ते? अजून वेगळं काही म्हणायचंय का? एखादं उदाहरण नियमाचं, कायद्याचं एखादं उदाहरण. राज्यघटना शिकायची आहे, मग आपल्याला त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे, तर बेसिक सुरुवात तिथूनच करूयात ना आपण, की काय आहे ते. लक्षात ठेवा, नियम हा व्यक्ती स्वतः किंवा व्यक्तिसमूह म्हणजे कुटुंब अथवा समाज हा स्वतःच्या व्यवस्थापनासाठी करत असतो. नियम हा व्यक्तीने स्वतःसाठी अथवा कुटुंबाने कुटुंबातील सदस्यांसाठी अथवा समाजाने समाजातील घटकांसाठी बनवलेलं एक तत्व असतं. पहिला मुद्दा. उदाहरण सांगतो मी. उदाहरण दिलं की आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं डेमो बघायची सवय लागलेली असते. डेमो दिखाओ, एखाद्या गोष्टीचं डेमो दाखवा. ते 3 इडियट्स मध्ये नाही का, त्या ठिकाणी डेमो दाखवलं की लगेच समजतं त्या ठिकाणी. तर तशा प्रकारे नियमात, उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला कुठला नियम घालून दिलाय? 10:15 वाजता लेक्चर आहे, घरातून मी कमीत कमी 9:30 निघालं तर 10:15 पर्यंत पोहोचेल. तुम्ही कुठं लिहिलंय का हे भिंतीवर की मला 9:30 निघायचं आणि 10:15 पोहोच? कुठे लिहिलंय का? कुठं नाही लिहिलं. पण तुम्ही मनातल्या मनात स्वतःवर काही बंधन टाकून घेतलंय की मला 10:15 लेक्चर अटेंड करायचंय, मला 9:30 तरी किमान घरातून निघावं लागेल. ठरवलं होतं की नाही? प्रत्येकाने ठरवलेलं आहे, मनातल्या मनात ठरवलं होतं की नाही? आपोआप तर तुम्ही नाही येऊ शकत इथं, बरोबर की नाही? हा स्वतःने स्वतःवर घालून दिलेला एक नियम होता. उदाहरणार्थ, अगदी रात्री झोपताना आपल्याला जर सकाळी लवकर उठायचं असेल तर आपण अलार्म लावून ठेवतो आणि मला 5:30ला उठायचंय आणि 7च्या लेक्चरसाठी प्रिपेअर करायचंय किंवा 8च्या लेक्चर किंवा अभ्यासासाठी बसायचं वगैरे वगैरे. जसं आपण स्वतःवरती स्वतः पाळण्यासाठी घालून दिलेलं तत्व हा नियम असतो. कुटुंबातील सदस्यांदेखील काही तत्व लागू करत असतं, ज्याला आपण नियम म्हणू शकतो. उदाहरणार्थ, कुटुंबांमध्ये प्रत्येक कुटुंबाचं वेगवेगळं असतं. शेतकरी पार्श्वभूमीचं कुटुंब असेल तर ते सकाळी 5:30 वाजता उठायचंय. शेतकऱ्याने आपल्या शेतात जाईल, जनावरांना दाना पाणी वैरण बघेल, नांगरणी कुळवणीचं काम नियोजन बघेल, 9 वाजता वगैरे न्याहारीला येईल. त्या ठिकाणी तशा पद्धतीने त्याचं नियोजन असेल. तुम्ही विद्यार्थी असाल त्या पद्धतीनं तुमचं नियोजन असेल. कुटुंब 7च्या आत घरी, काही काही घरांमध्ये असतं की 7च्या आत घरी आलं पाहिजे, 8 वाजेपर्यंत जेवण करायचंय,
10 वाजे 10:30 पर्यंत आपण आवरून झोपायचंय, पहाटे लवकर उठून आपलं आपलं नियोजन करायचंय. हे काय आहे? कुठं लिहिलेलं आहे का घरामध्ये की 7च्या आत घरी आलं पाहिजे? लिहिलेलं कुठंच नाहीये. पण कुटुंबातील सदस्यांना याची कल्पना आहे की बाबा वडील त्या ठिकाणी 6:30 पर्यंत येतात, आपण 7 पर्यंत पोहोचूयात, 7:30ला जेवायला बसायचं असतं, आपल्यासाठी थांबतात सगळे घरचे. हे आपण आपल्या कुटुंबानं कुटुंबातील सदस्यांना घालून दिलेलं तत्व आहे की नाही? कदाचित 7च्या जागी 9 घ्या, 9च्या जागी 10 घ्या, पण आपल्या आपल्या कुटुंबातील काहीतरी रीतीभाती आहेत की नाही, तत्व आहे की नाही? हा म्हणजे व्यक्तीने व्यक्तीसाठी घालून दिलेलं तत्व, कुटुंबाने कुटुंबातील सदस्यांसाठी घालून दिलेलं तत्व, समाजानं देखील समाजातील घटकांना घालून दिलेलं तत्व असतं, किंवा समाजातील वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यवस्था यांनी देखील त्यांच्या घटकांसाठी घालून दिलेलं तत्व आहे. उदाहरणार्थ अगदी आपण मंदिरात वगैरे जातो, मंदिरात तिथे लिहिलेलं असतं बघा, चप्पल येथे सोडावी, लिहिलेलं असतं, नारळ येथे फोडावा, लिहिलेलं असतं की नाही? मग आपण फॉलो करतो बरोबर, की बाबा चप्पल इथं सोडायचंय, नारळ कुठं फोडायचंय, दर्शन घ्यायचंय, बसायचंय, तिथे लिहिले. उदाहरणार्थ हा मंदिर किंवा मंदिर समिती समाजातील एक संस्था आहे की नाही? उदाहरणार्थ आपण रुग्णालयात जातो, दवाखान्यात वगैरे जातो, तिथं शांतता राखावी, लिहिलेलं असतं की नाही? तिथं मोबाईल असतो आणि मोबाईलवरती क्रॉस केलेला असतो आणि तिथं असं केलेलं असतं. ते काय आहे? शांतता राखण्याबद्दलचं ते तत्व घालून दिलंय. पण आपण मात्र बरोबर त्याच्या खाली जातो आणि असं फोनवर, हा बोल काय करतोय, तिथं त्याच्या बरोबर खाली, बरं का, बरोबर त्याच्या खाली शांतता राखा, येथे कचरा टाकू नये, तिथं सगळ्यात जास्त कचरा तिथे टाकलेला असतो. म्हणजे हे नियम घालून दिलेत खरे, पण पाळतोच का 100%? तर नाही, असा त्याचा अर्थ आहे. नियम म्हणजे व्यक्तीनं व्यक्तीसाठी, कुटुंबाने कुटुंबातील सदस्यांसाठी, समाजाने समाजातील घटकांसाठी घालून दिलेलं तत्व, जे पाळावं ही अपेक्षा असते, अपेक्षा आहे, नाही पाळले शिक्षेची तरतूद नसते. उदाहरणार्थ तुम्ही 7च्या आत घरी पोचलं पाहिजे ही अपेक्षा आहे, नाही पोचलं तर तुम्हाला कारण द्यावं लागेल, एवढंच फक्त, की ट्रॅफिक होते, मी उशिरा पोचलो. 9:30ला घरातून निघून 10:15 पर्यंत पोहोचायचंय, कदाचित ह्या अपेक्षेने तुम्ही निघाला पण असताल, पण ट्रॅफिकमुळे तुम्हाला यायला उशीर झाला. तुम्ही एक्सप्लेन करताल की बाबा ट्रॅफिक होती, मला यायला उशीर झाला. म्हणजे इथं शिक्षेची तरतूद आहे का? नाही, फक्त पाळावं काय आहे ही अपेक्षा आहे. नियम म्हणजे आता पुन्हा समाजानं समाजातील घटकांसाठी, व्यक्ती किंवा व्यक्ती समूहांसाठी, समाजाच्या व्यवस्थापनासाठी घालून दिलेलं एक तत्व आहे. त्याचं पालन करावं ही अपेक्षा आहे, पाळलंच पाहिजे असं बर्डन नाहीये. म्हणजेच नाही पाळल्यास शिक्षेची तरतूद नसते. आता नियम कळाला. तुम्ही जे ट्रॅफिकचं उदाहरण सांगितलं, मला सांगा, ट्रॅफिक सिग्नल, अगदी सिग्नल क्रॉस करूनच इथे यावं लागतं, सिग्नल पाळणं ही अपेक्षा आहे का कायद्याने बंधनकारक आहे? कायद्याने बंधनकारक आहे. मग हा नियम आहे की कायदा आहे? कायदा आहे. ट्रॅफिक सिग्नल वाहतूक नियमनाविषयीचे कायदे आहेत. हे कायदा जर नसता, काही तत्व आहेत समोर ट्रॅफिक लावलेलं त्या ठिकाणी, की ग्रीन, येलो आणि रेड, काही तिथं काय सिग्नल कशासाठी काय दाखवतात? रेड म्हणजे थांबा, येलो म्हणजे राईट लेफ्टला बघा, गाडी स्टार्ट करून घ्या, ऐन वेळेस गाडी नाही चालू झालं तर मागचा हॉर्न वाजून आपल्याला पुढे ढकलल वगैरे, ह्याच्यासाठी तयारीत राहा. येलो तयारीत राहा, ग्रीन जा. याच्या उलट जर आपण केलं, रेड असताना जर गाडी पुढे नेली आणि पुढे जर समजा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट घातलेला एक माणूस टोपीवाला तिथं उभा असतो, तो आपली गाडी बाजूला घेतो आणि मग आपली पावती फाडायला लागतो. का पावती फाडतो तो? साईडला घ्या, सिग्नल दिसत नाही का तुम्हाला? म्हणजे तुम्ही सिग्नल मोडला, म्हणजेच तुम्ही कायद्याचं काय केलं? उल्लंघन केलं. कायद्याचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद असते. लक्षात येतोय मुद्दा? मग कायदा कोण करतं? तुम्ही आम्ही केलाय का? नाही, सरकारने केलाय. कायदा हे सरकारद्वारा बनवलं जातं. मग हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्था असेल, हे सरकार राज्य शासन असेल, हे सरकार केंद्र शासन असेल. मग आता कायदा कळालं? कायदा हा शासनाने बनवलेलं तत्व असतं, नागरिकांनी त्याचं पालन केलंच पाहिजे हे बंधन असतं. नाही केल्यास शिक्षेची तरतूद असते. याला कायदा म्हणायचं. नियम आणि कायदा फरक लक्षात आला?
भारतीय राज्यघटना जेव्हा शिकतोय, क्लिअर होतो मुद्दा? नियम आणि कायदा काय फरक असतो? राज्य व्यवस्थापनासाठी करण्यात आलेलं कायद्याचं सर्वोच्च पुस्तक म्हणजे भारताची राज्यघटना. भारतातील जनतेवरती, भारतातील व्यक्तींवर बंधनकारक असणारं भारताची राजकीय व्यवस्था, भारताची एकूणच कामकाज प्रणाली, भारतातील नागरिकांचे हक्क, शासनाची जबाबदाऱ्या, कर्तव्य, व्यवस्थापन याच्याबद्दल देशात निर्माण करण्यात आलेलं कायद्याचं सर्वात पायाभूत स्वरूपाचं सर्वोच्च पुस्तक म्हणजे भारताची राज्यघटना. भारताची राज्यघटना म्हणजे काय? याच्यामध्ये आता व्याख्या कळाली तुम्हाला. भारताची राज्यघटना म्हणजे काय? तर देशातील कायद्याचं सर्वोच्च पायाभूत स्वरूपाचं पुस्तक म्हणजे काय? भारताची आपली राज्यघटना. याच्यामध्ये काय शिकणार आहेत आपण? एकूण हा मुद्दा लक्षात येतोय का योगेश? त्या पद्धतीनं बरोबर आहे. नियमांचं उल्लंघन केलं चालू शकतं. म्हणजेच चालू शकतं का? तर आपल्याला माहिती आहे की नियम नाही पाळल्यास शिक्षा होत नाही. शिक्षा होण्याची भीती एवढं कशाला? अगदी कायद्याच्या भाषेत सांगितलं. पण सिग्नल आपण स्वतःला प्रश्न विचारा, सिग्नलचे नियम कधी पाळतो आणि कधी पाळत नाही? पुढे जर तो पोलीस नसेल तर आपल्यासाठी सगळे कलर सारखेच सिग्नलचे, बरोबर की नाही? म्हणजे ग्रीन लागला तर हक्काच आहे, पण येलो लागला तर थोडं फास्ट जातो, रेड पटकन निघून जातो, पटकन निघून जायचं आपल्याला. केव्हा? पुढे जर तो पोलीस नसेल तर. आपण जेव्हा समजून घ्या एखाद्या ठिकाणी जेव्हा सिग्नलचे नियम पाळले जातात ना, एकतर तिथं पोलीस असला पाहिजे पुढं, नाही तो समाज खूप प्रगत झालाय असा त्याचा अर्थ होतो. आपण वाहतुकीचे नियम पाळावे ही अपेक्षा पण आहे समाज म्हणून, आणि ही कायद्यानं बंधनकारक आहे कारण सरकारने याच्याबद्दल कायदा केलेला आहे. वाहतुकीचे नियम आपल्या सोयीसाठी बनवलेले असतात, अपघात होऊ नये म्हणून केलेले असतात या अर्थाने. म्हणून योगेश त्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते तत्व बरोबर आहे प्रॅक्टिकली, पण खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो याबाबत. भारतीय राज्यघटनेमध्ये कशाचा अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा या सेक्शन मध्ये? पहिली गोष्ट, राज्यघटना म्हणजे काय? राज्यघटनेचे प्रकार किती असतात? लिखित स्वरूपाची राज्यघटना आणि अलिखित स्वरूपाची राज्यघटना म्हणजे काय? भारतामध्ये कुठल्या प्रकारची राज्यघटना आहे? लिखित आहे की अलिखित आहे? लिखित आहे. आत्ताच 2 देशांमध्ये युद्ध चालू आहे, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये. इस्रायल या देशाची राज्यघटना कशी आहे? हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. हा प्रश्न मी 8 दिवसापूर्वी विचारला असता का? नाही विचारला असता, कारण घडलंच नाही ना 8 दिवसापूर्वी, घडलंच आहे 3 दिवसापूर्वी. तर हा दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स आर कॉल्ड एज अ डायनेमिक टाइप ऑफ क्वेश्चन्स. स्पर्धा परीक्षेमध्ये मित्रांनो हा फरक लक्षात घ्या. परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हाच फरक असतो. तुम्ही कॉलेजच्या परीक्षा दिलात, तुम्ही युनिव्हर्सिटीच्या परीक्षा दिलात, तुम्ही इन्स्टिट्यूटच्या परीक्षा दिलात, त्या परीक्षा होत्या. तुम्ही BA ला केलं असेल, BCom BSc केलं असेल, तर ते पुस्तकाच्या बाहेर कधी जात नाही. पुस्तकाच्या बाहेर कधीच जात नाही. ते अगदी 1990चे पुस्तक जरी तुम्ही वापरलं तर फरक नाही पडत. जसं तुम्ही म्हणलात की सर 2013चं पुस्तक वापरलं तर चालेल का? तुम्ही जर BCom करत असताल तर अकाउंटचं 2013चं पुस्तक चालेल तुम्हाला. तुमचं BSc झालंय, केमिस्ट्रीचं पुस्तक अगदी 1993चं वापरलं तरी चालेल, कारण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड याच्यात बदल होणार आहे का? नाही. अल्डिहाइड कीटोन याच्यात बदल होणार आहे का? डेफिनेशन्स नाही. ते पुस्तकं चालतील, पण स्पर्धा परीक्षेत मात्र नाही चालणार, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये पायाभूत स्वरूपाच्या संकल्पनावरती आधारित असणारे, करंट रिलेव्हन्स असणारे प्रश्न तुम्हाला आयोग विचारत असतात. आणि आयोगानं, तुम्ही जर कधी आयोगाच्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका बघितलात, तिथं 2च तुमच्याकडनं अटी दिलेल्या आहेत. एक अट तुम्हाला दिलेली आहे की आयोगानं दिलेल्या अभ्यासक्रमाशी निगडीत चालू घडामोडीचा संदर्भ असणारी पुस्तकं तुम्ही वापरली पाहिजे. म्हणजे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आयोग काय म्हणतंय? आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात, चालू घडामोडीच्या विशेष संदर्भात प्रश्न विचारले जातील, पहिला मुद्दा. आणि दुसरा पॉइंट किंवा सूचना असते महत्वाची, तुम्हाला द्वैभाषिक पद्धतीने प्रश्नपत्रिका दिली जातील बाय लिंग्विस्टिक फॉर्मॅटमध्ये.
इंग्लिश मराठीमधला वरचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न इंग्लिशमध्ये दिला जातो आणि तिथे लिहिलं जातं दोन्ही प्रश्नामध्ये जर समजा कन्फ्युजन असेल, दोन्ही मराठीमधून आणि इंग्लिशमधून वाचताना पैकी जर मराठी लिहिताना किंवा समजून घेताना काही अडचण आल्यास तुम्ही इंग्रजीचा पर्यायाचा वापर करावा. अंतिमतः इंग्रजीमधील खुलासा अंतिम समजला जाईल. हे आयोगाने दिलेलं त्या ठिकाणचा सूचना आहेत आणि एवढ्याच सूचना आयोगाने दिलेल्या आहे. आयोग कधीही तुम्हाला संदर्भ साहित्याची यादी देतं का? नाही. आयोग तुम्हाला फक्त अभ्यासक्रम देतं. आयोग तुमच्याशी बोलतं ते फक्त दोनच माध्यमातून, एक आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि दुसरं आयोगाच्या प्रश्नपत्रिका. त्याच्याशिवाय आयोग तुम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करत नाही किंवा आयोग समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला याच्यापेक्षा वेगळा मार्ग नाही. म्हणून तुम्ही मागच्या PYQचं विश्लेषण करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून एखाद्या घटकांबद्दल आयोग कसा प्रश्न विचारतो हे समजून घ्यावं लागेल. आणि हा फरक असतो एकूण पारंपरिक परीक्षेच्या पद्धतीमध्ये आणि स्पर्धा परीक्षांमध्ये. लक्षात येतोय? हा बेसिक फरक आहे. म्हणून तुम्हाला त्या विषयाचा करंट सिनेरिओ मध्ये संदर्भ माहिती पाहिजे. म्हणून तो प्रश्न विचारला की सध्या तसे जगभरात युद्ध चालू आहेत. रशिया युक्रेनमध्ये पण युद्ध चालू आहे ना, पण याला जवळजवळ आता 7-8 महिने होऊन गेले. त्याच्यामुळे तो काही करंट अफेअर्स मध्ये त्याच्यापेक्षा घडलेली अलीकडची घटना, इस्रायलवरती झालेला हमासचा हल्ला आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये सुरू झालेला संघर्ष. इस्रायल या देशामध्ये लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे का अलिखित? अलिखित स्वरूपाचे. लक्षात ठेवा. इस्रायलमध्ये करंट अफेअर्सचा प्रश्न तुम्हाला आयोग विचारेल, कारण सध्या पेपरमध्ये त्याच्याबद्दलची माहिती आहे. इस्रायलमध्ये जर आयोगाला प्रश्न विचारलायचा असेल तर अलिखित स्वरूपाची राज्यघटना 2 देशांमध्ये मुख्यतः आढळते, ती म्हणजे ब्रिटन आणि इस्रायलमध्ये. आता करंटच्या सिनेरिओमध्ये लक्षात ठेवा. म्हणून भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटना किती प्रकारची असते, राज्यघटना कुठल्या प्रकारच्या शासन प्रणालीमध्ये वापरली जाते, उदाहरणार्थ भारताची राज्यघटना निर्माण कशी झाली, काही टॉपिक्स तुम्हाला याच्यावरती आहेत. अगदी पहिलाच टॉपिक आहे घटनेची पार्श्वभूमी. भारताची राज्यघटना कधी लागू झाली, कुठल्या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली, तयार कधी झाली आहे असं नाही विचारलं. भारताची राज्यघटना कधी लागू झाली आहे. सव्वीस जानेवारी 1950 ला भारताची राज्यघटना लागू झाली आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला ती लिहून पूर्ण झालेली आहे. इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारीला सुरू झालंय. मग तत्पूर्वी भारताचा राज्यकारभार कसा चालत होता? जर राज्यघटना नव्हती तर मग भारताचा राज्यकारभार चालायचा कसा? भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास करताना भारतात राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध कायद्यांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. घटनात्मक कायदे. देशात भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी देशाचा राज्यकारभार हा त्या ठिकाणी ज्या कायद्यांच्या आधारे चालत होता त्या कायद्यांचा अभ्यास म्हणजे राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वीच्या राज्यव्यवस्थेचा कारभारासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचा अभ्यास, असा त्याचा विश्लेषण केलं जातं. साधारणतः 1947 ला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी कोण राज्य करत होतं आपल्यावर? ब्रिटिश राज्य करत होते. कधीपासून भारतावर ब्रिटिशांनी राज्यकारभार सुरू केला? त्याचे 2 टप्पे होतात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून त्यांनी नियंत्रण ठेवलं. 1857च्या उठावानंतर मात्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडनं कामकाज काढलं आणि कुणाकडे गेलं ते? ब्रिटनच्या पार्लमेंटकडं, ब्रिटनच्या राजपदाकडं. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीमधील भारतातील राज्यकारभाराविषयक केलेले कायदे आणि ब्रिटनच्या राणीकडे राज्यकारभार असताना करण्यात आलेले भारतासाठीचे कायदे म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या सेक्शन मधील पहिला टॉपिक, भारताची राज्यघटना लागू होण्यापूर्वी भारताच्या राज्यकारभारासाठी करण्यात आलेले कायदे. अगदी देशातील पहिला कायदा आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. तिथून अभ्यासक्रमाला सुरुवात होणार आहे. भारताची राज्यघटनेचा अभ्यास करताना पहिला कायदा 1773चा तुमचा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे. त्यानंतर 1784चा पिट्स ऍक्ट आहे. 1792चा पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक कायदा आहे. 1813चा कायदा आहे. 1833चा कायदा आहे.
1858चा कायदा आहे, 1861चा कायदा आहे, 1892चा कायदा आहे, 1909चा कायदा आहे, 1919चा कायदा आहे, 1935चा कायदा आहे, 1947चा इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करताना आपल्याला या सेक्शनमध्ये राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारताचा राज्यकारभार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात आणि ब्रिटनच्या राजपदाकडे सत्ता आल्यानंतर या एकूण झालेल्या कायद्यांचा अभ्यास हा भारतीय राज्यघटना पूर्वीची राज्यकारभाराची व्यवस्था समजून घेण्यासाठी करण्यात आलेला हा टॉपिक आहे भारतीय राज्यघटना. त्यानंतर भारतीय राज्यघटना या सेक्शन मध्ये काय बघणार आहे आपण? भारताची राज्यघटना कशी निर्माण केली, कुणी निर्माण केली, किती सदस्य होते, कुठल्या कमिटीनं दिलेल्या रिकमेंडेशन नुसार भारताची संविधान सभा स्थापन करण्यात आली, संविधान सभेमध्ये पहिली बैठक कधी झाली, किती सदस्य उपस्थित होते, काँग्रेसचे किती होते, मुस्लिम लीगचे किती होते, शेड्यूल कास्ट फेडरेशनचे किती होते, महिला किती होत्या, ऍडव्होकेट किती होते, हिंदूंचं प्रेझेंटेशन कसं होतं, अल्पसंख्याकांचं रिप्रेझेंटेशन किती होतं, मग कुठल्या प्रांतातून कोण निवडून आले होते, पंडित जवाहरलाल नेहरू कुठल्या प्रांतातून निवडून गेले होते, मग महाराष्ट्रातून कुठले महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी या समितीवरती झालेले दिसतील, मद्रास प्रांतातून कोण गेलते, एकूण बैठका किती झाल्या, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचं कामकाज चाललं, मग किती देशांच्या राज्यघटनेचा आपण अभ्यास केला, 65हून अधिक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून मग आपण वेगवेगळ्या 22 समित्यांची 12 विषयक समित्या आणि अभ्यास विषयक असणाऱ्या परत 10 समित्या, या 22 समित्यांच्या माध्यमातून कामकाज कसं चाललं, मसुदा समितीचं अध्यक्षपद आंबेडकरांकडे गेल्यानंतर या आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या मसुदा समितीनं कसं काम केलं, मग या समित्यांच्या माध्यमातून राज्यघटनेचा मसुदा कसा तयार केला, मसुद्याचं पहिलं वाचन, दुसरं वाचन, तिसरं वाचन कसं झालं, मग कसं 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक ठरली, 11 डिसेंबरला काय घडलं, 12 डिसेंबर 1946 ला कसं उद्दिष्टांचा ठराव मांडला होता, कुणी मांडला हा ठराव, अगदी त्या ठिकाणी भारताच्या राष्ट्रध्वजाची मान्यता घटना समितीनं कधी दिली, मग भारताची राष्ट्रगीताबद्दलची मान्यता संविधान सभेनं कधी मिळाली, सगळ्या सदस्यांनी मिळून कुठल्या दिवशी संविधान सभेच्या सगळ्या सदस्यांना पुन्हा बोलवण्यात आलं की घटना समितीच्या संपूर्ण सदस्यांची अंतिमतः स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या तो दिवस. मग कसं 24 जानेवारी 1949 ला या लोकांना पुन्हा बोलवण्यात आलं होतं आणि कसं 26 जानेवारीला ते इम्प्लिमेंट झालं. मग संविधान सभेचं 2 भागामध्ये वर्गीकरण केलं होतं. घटना निर्मितीचं कामकाज करणारी संविधान सभेचं अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसादांकडे गेलं, तर कायदा निर्मितीसाठी आवश्यक 15 ऑगस्ट 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला आणि मग भारताला लागणारी तात्पुरती संसद म्हणून कशी घटना समिती काम करायची, मग त्याचं नेतृत्व कसं ग.वा. मावळणकरांकडे गेलं, हे आपण त्या ठिकाणी कसं बघणार आहे भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेमधले यासह संविधान सभा, संविधान सभेची रचना, संविधान सभेचं कामकाज, प्रणाली, व्यवस्थापन, व्यक्तींचं महत्व, त्यांचं दायित्व, स्त्रियांचं योगदान, वेगवेगळ्या कमिट्यांचं योगदान, आंबेडकरांचं नेतृत्व, राजेंद्र प्रसादांचं योगदान, या सगळ्या बाबींची निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये भारताच्या राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया हा टॉपिक आपण तिथे बघणार आहे. त्यानंतर भारताची राज्यघटना बनवताना किती भाग होते, मुख्यतः सुरुवातीला किती भाग होते, सध्या किती भाग आहेत, सुरुवातीला किती परिशिष्ट होती, सध्या किती परिशिष्ट आहेत, सुरुवातीला किती मूळ कलम होती, सध्या किती कलम आहेत भारतीय राज्यघटना. मग उदाहरणार्थ याची परिशिष्ट 1 कशासाठी आहे, ते परिशिष्ट 12वे कशासाठी आहे, कुठल्या घटना दुरुस्तीने 10वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं, कोणत्या वर्षी झालेल्या घटना दुरुस्तीनं 11वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं, सगळ्यात अलीकडे समाविष्ट करण्यात आलेलं परिशिष्ट कुठलं आहे, असे प्रश्न तुम्हाला अशा घटकांचा अभ्यास या घटकांमध्ये, या सेक्शनमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये बघणार आहे. त्यानंतर आपण भारताच्या राज्यघटनेची रचना बघायला लागणार आहे की कसं कलम 1 ते 4 आपल्याला भारताचा संघराज्य आणि त्याचा भूप्रदेश सांगतोय. भाग क्रमांक 1, कलम क्रमांक 1 ते 4. मग याच्यात काय आहे, भारतातील वेगवेगळे प्रदेश, भारतामधील राज्य किती आहेत, केंद्रशासित प्रदेश काय आहेत, नवीन राज्य स्थापन झालं तर काय बदल करावे लागतील, सध्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या सीमा कुठल्या कुठल्या आहेत, मग किती राज्य त्या ठिकाणी कुठल्या
त्या ठिकाणी भागामधलं राज्यकारभारासाठी असणाऱ्या व्यवस्थापन कसं चालतं, राज्यांच्या सीमारेषा, राज्याचं असणारं क्षेत्रफळ, राज्यांच्या असणारे राजकीय व्यवस्थापन पद्धत, म्हणजे बायकॅमेरल सिस्टीम आहे, द्विगृही कायदेमंडळ आहे का एकगृही कायदेमंडळ आहे तिथलं, वगैरे वगैरे बाबी आपण कलम 1 ते 4 मध्ये बघणार आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेशाचं कामकाज कसं चालतं, मग अगदी नव्याने स्थापन झालेला केंद्रशासित प्रदेश कुठला, कुठला प्रदेश स्थापन झालाय आता अगदी नव्याने अस्तित्वात आलेला एक नवीन केंद्रशासित प्रदेश आता अस्तित्वात आलाय. मग तुम्हाला हा डायनेमिक क्वेश्चन मध्ये येईल. तुम्हाला 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कदाचित विचारला जाईल की अगदी अलीकडे स्थापन करण्यात आलेला केंद्रशासित प्रदेश कुठला, किंवा अगदी अलीकडे स्थापन झालेलं राज्य कुठलं आहे, नव्याने कुठलं राज्य अस्तित्वात आलंय, नवं राज्य सगळ्यात अलीकडे स्थापन झालेलं, अलीकडचं रिसेंटली तेलंगणा. कधी झालंय स्थापन, करेक्ट 2014 मध्ये. कुठल्या राज्यातून विलग करण्यात आलं त्याला, तत्कालीन आंध्र प्रदेशातून वेगळं करण्यात आलं, म्हणजे आंध्र प्रदेशातून तेलंगणाची निर्मिती आहे. मग तसं आता हा करंट अफेअर्सच्या दृष्टीने तुम्हाला प्रश्न विचारला की समजा यस सुशील कुठल्या लडाख हे आत्ताच नव्याने स्थापन झालेलं 2019 मध्ये 317व कलम रद्द करण्यात आलं आणि जम्मू आणि काश्मीर एक केंद्रशासित प्रदेश बनला आणि लडाख नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनलाय. त्याच वेळेस 2019-20 ला दादरा नगर हवेली दीव दमण याला एक केंद्रशासित प्रदेश करण्यात आलं. आधी दादरा नगर हवेली वेगळं होतं, दीव दमण वेगळं होतं. हाही बदल झालाय. पण नव्याने अस्तित्वात आलेलं म्हणाल तर लडाख, पण अस्तित्वातील दीव दमण दादरा व नगर हवेलीला एकत्र केलंय तर रिस्ट्रक्चरिंग म्हणा तुम्ही, तर ते आपण या पद्धतीने म्हणू शकतो. अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एकीकडे स्टॅटिक क्वेश्चन येईल, एकीकडे फंडामेंटल्स क्वेश्चनिंग आणि दुसरीकडे त्याच विषयाला करंटचा बेस. स्पर्धा परीक्षेमध्ये हा फरक असतो. तुम्ही पारंपरिक परीक्षेमध्ये कधीच तुम्हाला करंट अफेअर्सचा संबंध येणार नाहीये. उदाहरणार्थ तुम्ही कदाचित MA पॉलिटिकल सायन्स जरी केलं तर तुम्हाला तिथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बद्दल प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं कार्य कसं चालतं, पण हा प्रश्न तिथं नाही येणार की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 2023 मध्ये अध्यक्षपदी नियुक्त झालेली व्यक्ती कोण आहे. हा प्रश्न तुम्हाला येईल, BA ला नाही येणार, MA ला नाही येणार. कोण आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सध्या आत्ताच नियुक्ती झाली, ऑक्टोबर मध्येच नियुक्ती आहे त्यांची, रजनीश सेठ. त्यांच्यापूर्वी कोण होतं, रजनीश सेठ यांच्यापूर्वी लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण होतं, असा जर प्रश्न विचारला. असा प्रश्न कसा विचारतील तुम्हाला की रजनीश सेठ यांच्यापूर्वी लोकसेवा आयोगाचं अध्यक्षपद भूषवलेली व्यक्ती पुढील पैकी कोण होती. मग तुम्हाला 4 पर्याय. मग कोण होतं, यस सुशील, योगेश काय म्हणताय. फक्त सिलेबस हाच फरक असतो पारंपरिक अभ्यास पद्धतीमध्ये आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये. प्रत्येक घटक कदाचित 8 दिवसापूर्वी मी लेक्चर घेत असेल तर कदाचित माझी उदाहरणं वेगळी असतील. कदाचित 1 महिन्याने अजून एखादी बॅच लॉन्च होताना किंवा नवीन बॅचवर मी शिकवायला गेलो तर कदाचित त्या दिवशी माझं बोलताना माझे उदाहरणं वेगळे असतील. हा फरक तुम्हाला पारंपरिक अभ्यास पद्धतीमध्ये आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास पद्धतीमध्ये बघायला भेटेल. तुम्ही जर एखाद्या कॉलेजमधलं पॉलिटिक्सचं लेक्चर अटेंड करत असाल तर 10 वर्षापूर्वी तो माणूस तेच सांगत असेल, 5 वर्षापूर्वी तोच सांगेल, 2 वर्षापूर्वी तोच सांगत होता. पण स्पर्धा परीक्षांमध्ये मात्र शिकवणारा विद्यार्थी जो वर्ग असतो शिकणारा तो बदलत असतो. शिकवणाऱ्याला देखील ही काळजी घ्यावी लागते की आयोग कसा प्रश्न विचारणार आहे. आपल्या डोक्यामध्ये कायम तुमच्या डोक्यात हा प्रश्न पाहिजे की या मुद्द्याला आयोग कसा प्रश्न विचारेल. आमच्यासारखे लोक जी त्या विषयाची डेडिकेटेडली शिकवण्याचं काम करतात त्या लोकांना हे कळालं पाहिजे की या विषयाबद्दल माझ्या मूळ कंटेंटला धरून आयोग विद्यार्थ्यांना कसा प्रश्न विचारणार आहे याची बद्दलची दृष्टी शिकवणाऱ्यामध्ये पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये पण ती जिज्ञासा पाहिजे, ही उत्सुकता पाहिजे की सर हे असं घडतंय, मग आपल्या सिलेबसमध्ये याचा काय संबंध आहे, आपल्या मूळ अभ्यासक्रमामध्ये नुसार आयोग याला कसा क्वेश्चनिंग करू शकतं. शेवटी तुम्हाला किती येतंय याच्यापेक्षा तुम्ही दिलेल्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाच्या 4 पर्यायांपैकी बरोबर किती पर्याय मार्क करू शकताय याच्यावर तुमचे
मेरिट अवलंबून असणार आहे आणि मेरिटवरती पोस्ट अवलंबून असते. आणि हा बदल आहे पारंपरिक अभ्यास पद्धतीमध्ये आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास पद्धतीमध्ये. तुम्ही मॅथ्स शिकत असताल तर मॅथ्स पद्धत त्या ठिकाणी 10वीचं मॅथ्स पूर्वी तुम्ही दिलं तेव्हाही तेच होतं ना, आजही तेच आहे. फार काही बदल चॅप्टर कमी जास्त झाले असतील एवढंच, पण मूळ त्या ठिकाणी गणित मधील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बदल झालाय का? काहीच बदल नाहीये. पण स्पर्धा परीक्षे मात्र डायनॅमिक स्वरूपाचे चेंजेस होत असतात. हेच पारंपरिक अभ्यास पद्धतीमधला फरक आहे. राजकीय व्यवस्थांचा त्या ठिकाणी अभ्यास करताना या 193 देशांचं साधारणतः जर व्यवस्थापन बघितलं, राजकीय व्यवस्था किती प्रकारची असते हो? राजकीय व्यवस्था साधारणतः राजकीय व्यवस्था किती प्रकारची असते? 193 देशांमध्ये राजकीय व्यवस्था आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या. 193 देशांमध्ये एकसारखी व्यवस्था असेल का? एकसारखी तर असणार नाही. मग किती प्रकारचे असतील? काही प्रकार, काही वर्गीकरण करता येईल का आपल्याला? सांगता येईल का? काय सांगताय? 193 देशांचं कामकाजाचं व्यवस्थापनाचं राजकीय प्रणालीच्या दृष्टीनं आपण वर्गीकरण करतोय, तर ते किती प्रकारांमध्ये येतं साधारणतः? भारतात कुठली राजकीय व्यवस्था आहे? संसदीय, विशेषतः लोकशाही व्यवस्था आहे. जसं लोकशाही एक राजकीय व्यवस्था आहे भारतात, सर्व देशात लोकशाही आहे का? मग कुठल्या कुठल्या महत्वाच्या काही देशांचं नाव आणि तिथल्या व्यवस्था सांगता येईल का? अमेरिकेमध्ये लोकशाहीमधील अध्यक्षीय शासन लोकशाही पद्धती आहे. भारतामध्ये लोकशाहीमधील संसदीय लोकशाही पद्धत आहे. मग तसे महत्वाचे देश चीनमध्ये काय आहे? सौदी अरेबियामध्ये काय आहे? सांगता येईल का? सौदी अरेबिया माहितीये का देश? तिथं कुठल्या प्रकारची राजकीय व्यवस्था आहे? लोकशाही आहे का तिथे? हा, तिथं काय आहे? हुकुमशाही आहे, विशेषतः राजेशाही आहे. लक्षात ठेवा. हिटलरच्या नेतृत्वाखाली जर्मनीमध्ये काय होती? हुकुमशाही होती. राजकीय व्यवस्था मुख्यतः 4 प्रकारची असते. लक्षात ठेवा. राजकीय व्यवस्था मुख्यतः 4 प्रकारची असते. ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व सत्ता एका व्यक्तीकडे असते, त्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला हुकुमशाही म्हणायचं. उदाहरणार्थ हिटलरच्या नेतृत्वाखालची जर्मनी. ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व सत्ता ही एका व्यक्तीच्या हाती असते, त्याला हुकुमशाही व्यवस्था म्हणायचं. त्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला उदाहरण पहिलं कळालं? हुकुमशाही कळालं? सत्ता एका व्यक्तीकडे असते. एका ओळीमध्ये जर तुम्हाला विचारलं की अरे हुकुमशाही म्हणजे काय, ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सत्ता एका व्यक्तीच्या हाती असते, त्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला हुकुमशाही म्हणायचं. मग सौदी अरेबियामध्ये कशी व्यवस्था आहे? सौदी अरेबियामध्ये राजेशाही आहे. मग हुकुमशाही आणि राजेशाहीमध्ये काय फरक असतो? राजेशाहीमध्ये वडील राजा, वडिलांनंतर त्याचा मुलगा राजा, त्याच्यानंतर त्याची मुलगी किंवा मुलगा राजा किंवा भाऊ राजा. म्हणजे ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व सत्ता एका कुटुंबाकडे असते. लक्षात येतोय? हुकुमशाहीमध्ये कुणाकडे चालली आहे? तुमच्या एका व्यक्तीकडे चालली आहे. राजेशाहीमध्ये सत्ता कुणाकडे चालली आहे? एका कुटुंबाकडे चालली आहे. वडील, वडिलांनंतर मुलगा, मुलगानंतर नातू, नातूनंतर पणतू वगैरे असे हे चेन आहे राजेशाही शासन पद्धतीमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये. दुसरा मुद्दा लक्षात आला. तिसरा मुद्दा, चीनमध्ये कुठल्या प्रकारची शासन पद्धती आहे? चीनमध्ये शासन व्यवस्था चीनमध्ये कुठला आहे? लोकशाही आहे का? चीनमध्ये कुठली शासन प्रणाली आहे? कुठली राजकीय व्यवस्था आहे? काय आहे चीनमध्ये? लोकशाही आहे. करेक्ट. ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व सत्ता एकाच राजकीय पक्षाकडे असते, त्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला साम्यवादी राजकीय व्यवस्था म्हणतात. साम्यवाद आहे.
चीनमध्ये काय आहे, कम्युनिस्ट राजवट आहे. चीनच्या राजकीय त्या एका राजकीय पक्षाचं नाव काय आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. आता डिफाईन कसं करता येईल आपल्याला, तिसरा प्रकार, ज्या प्रकारच्या साम्यवादी राजकीय व्यवस्था, हुकुमशाही लक्षात आलं, राजेशाही राजकीय व्यवस्था लक्षात आलं, साम्यवादी राजकीय व्यवस्था, ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व सत्ता ही एकाच राजकीय पक्षाकडे केंद्रित असते, त्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला साम्यवादी राजकीय व्यवस्था म्हणायचं. तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार भारतात काय आहे, मग अब्राहिम लिंकनची व्याख्या सोडून कुठली सांगता येईल का? अब्राहिम लिंकन लोकांसाठी लोकांकरता, एवढी सोपी नको, त्याच्यापेक्षा वेगळी काही सांगता येईल का? अब्राहिम लिंकन वगळता लोकशाहीची व्याख्या त्यांनी सांगितली त्याला सोडून आता जसं 3 एक्सप्लेन केल्या त्या पद्धतीनं कसं एक्सप्लेन करता येईल तुम्हाला? त्याला गणराज्य म्हणतात. लोकशाहीमधील गणराज्य प्रणालीबद्दल बोलतायत. मी करेक्ट आहे उदाहरण, ते काही प्रॉब्लेम नाहीये. भारतात कुठल्या प्रकारची व्यवस्था आहे? आत्ताच आपण म्हणलं लोकशाही. लोकशाही म्हणजे काय हो? तुम्ही जे सांगितलंय ते गणराज्य शासन प्रणालीबद्दल, आता जे मी एक्सप्लेन केलंय, हुकुमशाही, राजेशाही आणि साम्यवाद, त्या पद्धतीने कसं डिफाईन करता येईल लोकांनी? म्हणजे राजकीय सत्ता अशा प्रकारची राजकीय व्यवस्था ज्याच्यामध्ये सर्व सत्ता कुणाकडे असते? बस लोकांकडे असते. हुकुमशाहीमध्ये व्यक्तीकडं, राजेशाहीमध्ये कुटुंबाकडं, साम्यवादामध्ये राजकीय पक्षाकडं आणि लोकशाहीमध्ये लोकांकडं. ज्या प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व सत्ता ही त्या देशातील नागरिकांकडे असते, त्या देशातील लोकांकडे असते, त्या प्रकारच्या शासन प्रणालीला लोकशाही राजकीय व्यवस्था म्हणतात. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही आहे, भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे, ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही, हे त्याचे सुपर स्पेशलायझेशन्स आहेत. आपण राजकीय व्यवस्थेचं वर्गीकरण करूयात या पद्धतीने. राजकीय व्यवस्था कळालं. भारतीय राजकीय व्यवस्था, मग आपण कुठल्या प्रकारची राजकीय व्यवस्था स्वीकारली आहे? लोकशाही प्रणाली प्रकारची राजकीय व्यवस्था आहे. त्यातल्या त्यात संसदीय की अध्यक्षीय? संसदीय. भारतातील राजकीय व्यवस्था ही संसदीय लोकशाही प्रणालीनुसार काम करते किंवा पद्धतीने अस्तित्वात आहे, कामकाज चालू आहे. भारतीय राजकीय व्यवस्था आपण साधारणतः 3 स्तरावर विभाजित केली आहे. स्तर. भारतीय राजकीय व्यवस्था ही 3 स्तरावर काम करते. आता हे कुठले कुठले स्तर झाले? टप्पे किंवा स्तर म्हणा तुम्ही त्याला. 3 स्तरावर काम करते. करेक्ट. देश पातळीवर केंद्र सरकार, प्रांत पातळीवर प्रांतिक सरकार आणि स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था. उदाहरणार्थ संपूर्ण भारताचा राज्यकारभार नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार पार पाडते. महाराष्ट्र राज्यातील राजकीय व्यवस्था राज्य पातळीवर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करते. तर अगदी महानगरपालिकेतून, समजा आता तुम्ही मुंबईतून येत आहे, तर मुंबई महानगरपालिका, मुंबई या स्तरावर काम करणारी व्यवस्था म्हणजे मुंबई कॉर्पोरेशन, तुमचं बीएमसी काम करते. मग बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे काय आहे? सरकारचा स्थानिक पातळीवर काम करणारा एक स्तर आहे. म्हणून भारताचे राजकीय स्तर म्हणजे टप्पे, देश पातळीवर, प्रांत पातळीवर आणि स्थानिक पातळीवरती, जिथं आपण राहतोय तो. उदाहरणार्थ सध्या आपण कुठं बसलोय? पुण्यामध्ये. पुणे काय आहे? महानगरपालिका आहे. आणि मग स्तर काय झाला? देशासाठी केंद्र सरकार, प्रांतासाठी प्रांत सरकार किंवा राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवरती आपलं महानगरपालिका. इथे या पद्धतीनं 3रा स्तर झाला. यालाच भारतीय राजकीय व्यवस्थेचं वर्गीकरण म्हणतात. कलम क्रमांक 52 ते 62 राष्ट्रपतींपासून सुरुवात होणार आहे तुमचं. 63 पासून 72 पर्यंत तुम्हाला उपराष्ट्रपती बद्दलची 71 पर्यंत जाणार आहे. 72 पासून म्हणजे 73 पासून तुम्हाला संसदेबद्दलची रचनेबद्दलचा अभ्यास करणार आहे. या पद्धतीनं पुन्हा भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 पद्धतीनं भाग 5
पद्धतीनं आपण ही रचना बघणार आहे भारतीय राजकीय व्यवस्थेची. आता ह्या तिसरा स्तर, याचा एक पदर जो सोडलाय आपण स्थानिक पातळीवर, त्याला आता स्पेसिफिकली आपण इथं घेऊयात, कारण एमपीएससी मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना खूप वेटेज आहे. आणि म्हणून गाव पातळीवर किंवा तुम्ही आम्ही राहत असणाऱ्या स्थानिक पातळीवर काम करणारी स्वतंत्र अशी संस्थात्मक व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था दोन भागात मुख्यतः विभाजित केली. मुख्यतः दोन भाग आहेत. एक ग्रामीण भाग, त्याला आपण काय म्हणतो पंचायत राज किंवा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, आणि दुसरा भाग शहरी भाग, त्यालाच आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. काही ठिकाणी संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली देखील काही प्रदेश राहत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे का की पुण्यामध्ये तुम्ही जर काही भागात गेलात तर तिथं कॅन्टोन्मेंट बोर्ड दिसेल. कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड दिसेल की नाही. याला काय म्हणतात कटक मंडळ, याला काय म्हणतात कटक मंडळ किंवा त्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतात. त्याचं नियंत्रण संरक्षण मंत्रालयाकडे जातं आणि ते कामकाज या पातळीवर कामकाज केलं जातं, चालवलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही काय बघणार आहेत, एक केंद्र पातळीवरच्या समित्या, उदाहरणार्थ बलवंतराव मेहता समिती, तिथपासून अगदी त्या ठिकाणी अशोक मेहता समिती, LM सिंघवी समिती, VN गाडगीळ समिती, अशा केंद्रीय पातळीवरच्या समित्या. राज्य पातळीवर समित्यामध्ये वसंतराव नाईक समिती, लना बोंगिरवार समिती, VP पाटील कमिटी, बाबुराव काळे कमिटी, या पद्धतीच्या कमिट्यांचा अभ्यास याच्यामध्ये बघणार आहे. ह्या झाल्या कमिट्यांच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांचं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्याचे पुन्हा 3 टप्पे केले जातात. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवरती ग्रामपंचायत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा त्या ठिकाणी मोठं ठिकाण असेल, उदाहरणार्थ बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका, त्याच्यापेक्षा टाउनशिप एरियामध्ये गेलात तर नगर परिषदा, त्याच्यापेक्षा छोट्या विस्तारित गाव असेल तर नगर पंचायत. या पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलंय. म्हणजे महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती, कटक मंडळ आणि औद्योगिक वसाहत पुरक्षेत्र म्हणजे जिथं जिथं त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या तो भाग औद्योगिक वसाहत प्रक्षेत्र महाराष्ट्रात येत नाही, पण जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय की या सेक्शन मध्ये आपण औद्योगिक वसाहत प्रक्षेत्र नावाचा एक सेक्शन असतो की जो एखादा वेगवेगळा सार्वजनिक उपक्रमाच्या अंतर्गत येतोय, त्यांचा वेगळा मोठा प्रदेश आहे, लोक पण राहत आहेत. कटक मंडळासारखंच तो भाग त्या उपक्रमाचा भाग असतो, तेव्हा तिथं औद्योगिक वसाहत प्रक्षेत्र नावाचं सेक्शन देखील याच्यामध्ये बघतोय. हा झाला स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलचा भाग. इतर किंवा समग्र, कधी कधी आयोगामध्ये तुम्ही प्रश्न दिसता की महाराष्ट्र राज्याचे अधिवक्ता याच्याबद्दलचं कलम कुठलं, किंवा महाराष्ट्र राज्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यासाठी कार्यरत असणारी संस्था कुठली, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. राज्यघटनेतील कुठल्या कलमानुसार नीती आयोगाची स्थापना केली जाते, किंवा नियोजन आयोग आणि नीती आयोग याच्यामध्ये फरक काय. उदाहरणार्थ राज्यातील विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी कुणावर असते, विधानसभा निवडणुकांची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था लोकसेवा आयोग किंवा निवडणूक आयोग, किंवा केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक स्वराज्य निवडणूक आयोग. मग या पातळीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे असे सेक्शन की जे तुम्हाला राजकीय व्यवस्थेमध्ये नाही दिसले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नाही दिसले, पण इथं दिसत आहेत. उदाहरणार्थ नियोजन आयोगाच्या जागी मोदी सरकारने नीती आयोगाची स्थापना केली आहे. तर नीती आयोग ही संवैधानिक संस्था आहे की वैधानिक संस्था आहे, निवडणूक आयोग ही संवैधानिक संस्था आहे की वैधानिक संस्था आहे. स्थायी पातळीवर संसदीय समित्या म्हणून काम करणाऱ्या समित्यांच्या मध्ये महत्वाची भूमिका माहिती देणारी काम करणारी कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया,
ही संस्था संवैधानिक संस्था आहे की वैधानिक संस्था आहे, याबद्दलची माहिती तुम्ही कुठे शिकणार आहेत? समग्र किंवा इतर मध्ये या सर्व बाबींचा येणार आहे. म्हणजे आज आपण त्या ठिकाणी अगदी थोडक्यात 2 तासामध्ये पूर्वीची परीक्षा पद्धती कशी होती, 2023 मध्ये त्याच्यात काय बदल झालेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत असणारी PSI सारखं पद, गट ब मुख्य परीक्षा पद्धत, गट क मुख्य परीक्षा पद्धत, याच्यामध्ये पॉलिटी सेक्शनचे नंबर ऑफ क्वेश्चन्स पूर्वला किती, मुख्यला किती, पूर्व मुख्य मिळून पॉलिटी सेक्शनचं वेटेज किती आहे. त्यानंतर आपण बघितलं की पॉलिटी सेक्शनचा सिलेबस एकंदरीत आपण 28 सबसेक्शनचं वर्गीकरण मुख्यतः 4 भागामध्ये केलेलं बघितलं. त्याच्यामध्ये भारतीय राज्यघटना, भारतीय राजकीय व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समग्र किंवा इतर. भारतीय राज्यघटना या सेक्शनमध्ये आपण राज्यघटना म्हणजे काय, त्याचे प्रकार किती असतात हे बघतोय त्याच्यामध्ये. याशिवाय भारताची राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारताचा राज्यकारभार कसा चालत होता त्यासाठी करण्यात आलेले कायदे 1772च्या ऍक्ट पासून ते 1947 इंडिया इंडिपेंडंट ऍक्ट पर्यंत याच्याबद्दलच्या तरतुदी बघतो. संविधान सभा म्हणजे काय, पहिली बैठक कधी झाली, निवडणूक प्रक्रिया कशी पूर्ण झाली, सर्व संविधान सभेतील सदस्यांच्या सह्या कुठल्या दिवशी झाल्या आणि संविधानाची अंमलबजावणी कधी सुरू झाली हे भारतीय राज्यघटनेमध्ये बघतोय. राज्यघटनेचा मूलभूत स्वरूपाचा ढाचा समजून घेण्यासाठी कलम क्रमांक 1 ते कलम क्रमांक 51A पर्यंत त्या ठिकाणी जवळजवळ हे 51 मुख्य कलम आणि उपकलम आपण एक एक कलम टू कलम घेणार आहे. म्हणजे पूर्ण कलम पाठ करून घेणार आहे. कलम 13 कशासाठी आहे, कलम 17 कशाला आहे, कलम 19 काय, कलम 23 काय, कलम 40 काय, 44 काय, 50 काय, 51 काय, ही कलम 1 by 1, 1 to 1, 1 on 1 पद्धतीनं एक एक करून स्वतंत्ररित्या बघणार आहे. भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये बघताना आधी व्यवस्था म्हणजे काय बघितलं, राजकीय व्यवस्था कशी, हुकुमशाही पद्धत काय असते, राजेशाही पद्धत काय असते, साम्यवादी शासन व्यवस्था काय असते आणि लोकशाही कशी असते. लोकशाही पुन्हा अध्यक्षीय शासन पद्धती आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये कशी विभाजित केली ते बघितलं. स्तरीय व्यवस्था, देश पातळीवर कुठलं सरकार आहे, प्रांत पातळीवर कुठली व्यवस्था आहे आणि स्थानिक पातळीवरती कुठली व्यवस्था आहे. स्थानिक पातळीवरती व्यवस्था बघताना ग्रामीण भागामध्ये कुठली व्यवस्था आहे, शहरी भागामध्ये कुठली व्यवस्था आहे, याशिवाय कटक मंडळांसारखी व्यवस्था आणि औद्योगिक वसाहत प्रक्षेत्र सारखी वेगळी व्यवस्था, याची रचना कशी असते, कामकाज प्रणाली कशी असते, पदाधिकारी, अधिकारी याबद्दलची माहिती थोडक्यात आपण याच्यामध्ये घेतली. समग्र मध्ये अगदी नीती आयोगापासून ते अगदी पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी करणारा नियोजन आयोगाबद्दल घ्या. दुसरीकडे महाधिवक्तापासून ते कॅग पर्यंतच्या वेगवेगळ्या कमिट्या घ्या. केंद्रीय लोकसेवा आयोगापासून ते राज्य लोकसेवा आयोगापर्यंतच्या तरतुदी घ्या. याच्याबद्दलची माहिती समग्र किंवा इतर मध्ये बघितली आहे. दिस इज ऑल अबाउट द त्या ठिकाणी पॉलिटी सेक्शनचा एक जो आपण म्हणतोय की आढावा म्हणतोय, पॉलिटी सेक्शन बद्दलचा मार्गदर्शक सूत्र आहे हे. म्हणजे पॉलिटी सेक्शन मध्ये तुम्हाला येणारे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे एकूण प्रश्नाचा आतापर्यंतच्या 20 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करता ह्या प्रश्नपत्रिकेचं वर्गीकरण विषयानुरूप जर करायचं म्हटलं तर या पद्धतीनं केलेलं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. असं हे पॉलिटी सेक्शनचं आपलं नियोजन असेल. या पद्धतीनं संदर्भ साहित्य तुम्हाला सांगितलेले आहेत. बेसिक पहिली टेस्ट कशी होणार आहे, याशिवाय तुम्ही कुठल्या पुस्तकांचं वाचन करावं, कुठल्या पुस्तकांच्या अभ्यासामधून तुम्हाला बेसिक फंडामेंटल्स क्लिअर होतील, PYQचं असणारं महत्व कसं आहे, एखाद्या विषयाचा अभ्यास करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधलं त्या ठिकाणी डेटा तुम्ही किती महत्वपूर्ण पद्धतीनं बघणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न आपण 2 तासामध्ये केलेला आहे. 2 तासामध्ये हा संपूर्ण आराखडा, संपूर्ण आपल्या अकॅडमिक कारकिर्दीतलं म्हणा किंवा कालावधीमधलं म्हणा आपलं नियोजन याबद्दल मी बोललोय. तुम्हाला काय अडचण असेल, तुमचे काही प्रश्न असेल तर Q&A पद्धतीनं ते आपण एंड ऑफ द सेशन म्हणजे आता बघतोय.